banning plastic doesn't help. Plastic is a very useful material. We totally believe that it is one of the best materials available in the world. It has a very big reason why it has reached the level where it has come. Now the problem is that की ते degrade होत नाही. त्यांच्यासाठी सस्टेनेबिलिटी म्हणजे काय की मी EVs वापरायला लागतो. When the car comes on the road, it's equivalent to almost 70,000 kilometers of a fossil fuel car, pollution wise. True sustainability is where you don't use any of these things. You will be surprised की भारतामध्ये किंवा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये ही अशी जी वेस्ट आहे प्लास्टिकची बाहेरच्या देशांना सिम्पली एक्सपोर्ट करतात आणि आपल्यासारखे देश विकत घेतात आणि आपल्याकडे प्लास्टिकची खूप मोठी रिसायकलिंग इंडस्ट्री ज्यामध्ये ती रिसायकल होते. पण त्यांनी ती चांगल्या पद्धतीने कलेक्ट करून ते आपल्याला विकल्यामुळे दे कॅन क्लेम व्हेरी गुड रेशो ऑफ रिसायकलिंग वेअर ॲक्च्युअली रिसायकलिंग हॅपनिंग इन कंट्रीज लाईक अस. नमस्कार, वेलकम टू देसी पॉड. मी अमेय. महाराष्ट्राच्या फास्टेस्ट ग्रोईंग पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे भारताची केमिकल इंडस्ट्री. आज आपल्याबरोबर आहेत एक अशी पर्सनॅलिटी ज्यांनी एंटरप्रेन्योरशिप आणि इनोव्हेशनच्या जोरावर एक स्पेशालिटी केमिकल्स कंपनीची स्थापना केली. ते आहेत नायकेम सोल्युशन्सचे को फाउंडर आणि CMO अनिकेत माळशे. अनिकेत यांनी COVP पुणे येथून मेटलर्जिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केली. आपल्या वडिलांच्या इनोव्हेशन्स सस्टेनेबल फ्युचर करता जगात आणणे हे त्यांचे मुख्य ध्येय होते. नायकेमचे को फाउंडर असल्यापासून अनिकेत यांनी ॲग्रिकल्चर, वॉटर प्युरिफिकेशन, पॉलिमर्स आणि होम अँड पर्सनल केअर यांच्यासारख्या निवडक विभागांवर लक्ष केंद्रित करून उत्पादन विकासाला गती दिली. नॉर्थ अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट आणि एशियासारख्या इंटरनॅशनल मार्केट प्लेसेसमध्ये एक्सपॅन्ड करून अनिकेत यांचे लक्ष फोकस्ड राहिले. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता स्वागत करूयात अनिकेत माळशे यांचे. स्टे ट्यून्ड ओनली ऑन देसी पॉड. अनिकेत माळशे सर, वेलकम टू देसी पॉड. थँक्यू. बरेच टॉपिक्स आतापर्यंत आम्ही कव्हर केलेत. इट्स 26 एपिसोड्स टिल नाव. पण दिस इज वन टॉपिक मी जेव्हा रिसर्च करत होतो, आय डिडंट कम अक्रॉस एक पण सिंगल एपिसोड डेडिकेटेड, आणि एस्पेशली जर मी मराठी पॉडकास्टमध्ये आणखी बोलायला गेलो तर. आणि मग अजून एक लेअर पुढे गेलो आणि मग मी हिंदी बघायला गेलो. सो वन ऑफ द क्वेश्चन्स विच रिली स्ट्रक आणि जे मला पहिले सुरुवात करायची आहे पॉडकास्टची इज की मेनस्ट्रीम मीडियापासून तुम्ही इतके वेगळे का आहात? म्हणजे वाय इज दिस सेक्टर सो डिफरंट अँड नॉट कवर्ड वाईडली, जेवढ्या प्रमाणात तो कव्हर केला पाहिजे? सो बेसिकली आमची जी कंपनी आहे ती अशी कन्व्हेन्शनल कंपनी नाही आहे. म्हणजे वी डिड नॉट स्टार्ट बिकॉज वी वॉन्टेड टू डू सम बिझनेस. सो टू गिव्ह यू सम बॅकग्राऊंड, माय फादर प्रोफेसर VC माळशे, ही इज अ सायंटिस्ट. ही वॉज इन इंडस्ट्री फॉर 20 years अँड देन ही बिकेम प्रोफेसर. तर ते UDCTमध्ये एक 1993 पासून 2007 पर्यंत 14-15 वर्ष ही वॉज अ प्रोफेसर. तर द रिझन आय जॉईन दिस बिझनेस वॉज बिकॉज आय वॉन्टेड टू टेक द टेक्नॉलॉजीज दॅट माय फादर मेड टू द वर्ल्ड. आवर फर्स्ट थॉट प्रोसेस इज की आपण एक असे प्रॉडक्ट बनवूया जे लोकांच्या कामास येतील, जे लोकांच्या गरजा पूर्ण करतील, आणि त्या गरजा पूर्ण करत असताना जर का आपला बिझनेस झाला तर चांगलाच आहे. राईट. आय वॉज स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट द डोमेन. म्हणजे मी सेक्टरबद्दल बोलतोय, केमिकल सेक्टरबद्दल. आणि विच इज वेअर आय आज दिस क्वेश्चन, कारण मला असं स्ट्राईक झालं की आपण 6th लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे केमिकल इंडस्ट्री, आणि जर कॉन्ट्रीब्युटिंग टू द ग्लोबल इकॉनॉमी आपण त्याच्याबद्दल बोलायला गेलो तर. आणि व्हेरी लिटल हॅज बीन स्पोकन. तसं बघायला गेलं तर मेन स्ट्रीम मीडियामध्ये मे बी इट इज मोर टू डू विथ की B2B सेक्टर आहे, इंडस्ट्रीयल आहे, तर फारसं लोक याच्यावर बोलत नाहीत. आणि कमिंग टू सस्टेनेबिलिटी, कारण सस्टेनेबिलिटी इज नॉट समथिंग विच इज इट्स द प्रेझेंट नाव. म्हणजे यू कॅन नॉट थिंक बियॉन्ड सस्टेनेबिलिटी. कुठल्या पण डोमेनमध्ये तुम्ही कवर करायला गेला, बोलण्यात गेला तरी पण. सो पण वन ऑफ द क्रिटिसिझम स्पेशली तुमच्या सेक्टरकडे जर तुमच्या सेक्टरकडे इफ आय वे टू आस्क इज की सस्टेनेबिलिटी इज समथिंग
जे केमिकल इंडस्ट्रीबद्दल जर बोलायला गेलं तर दे डोंट फॉलो एज फार एज द पोल्युशन ऑर द कम्प्लायन्स इज कन्सर्न. तर तुमच्या काय याच्यावर व्ह्यू आहे? मला ॲक्च्युली असं अजिबात वाटत नाही, कारण ॲक्च्युली केमिकल इंडस्ट्री इज हायली रेग्युलेटेड. ओके सो ॲक्च्युली जगात जेवढे तुम्ही रिस्ट्रिक्शन्स बघाल ते मला असं वाटतं की केमिकल्समध्येच सगळ्यात जास्त आहेत. म्हणजे ऑल ओव्हर तुम्ही बघाल तर कुठल्याही देशामध्ये तुम्हाला जर का ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स विकायचे असतील तर प्रत्येक देशामध्ये तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट्स रजिस्टर करायला लागतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ ते प्रॉडक्ट कुठे रजिस्टर झालेले आहेत. म्हणजे काही काही कंट्रीजमध्ये तर 3-3 वर्षाचा डेटा जनरेट करायला लागतो टू प्रूव्ह की तुमच्या केमिकल्सने त्यांची सॉईल हार्म होत नाही आहे, त्यांचं एन्व्हायरमेंट हार्म होत नाही आहे, किंवा काही जेनेटिकल प्रॉब्लेम्स म्हणजे जेनेटिक मॉडिफिकेशन्स होत नाही आहेत वगैरे, इतक्या टाईपचा डेटा जनरेट करायला लागतो इन ॲग्रिकल्चर. इफ यू टॉक अबाउट फार्मा, त्यात आम्ही काम करत नाही, बट फार्मा तर यू नो ऑलरेडी की FDA पासून सगळं ह्यूज रेग्युलेशन्स आर ऑलरेडी देअर. तसं कॉस्मेटिकमध्ये कॉस्मेटिक FDA असतं, विच इज अ सबसेट ऑफ यू कॅन से, ऑर अदर यू कॅन से लेसर रेग्युलेशन्स, बट नॉट ॲज मच ॲज फार्मा, बट स्टील हायली रेग्युलेटेड. त्याच्यानंतर तुम्ही जर का जनरल केमिकल्स बघाल तर त्याच्यामध्ये पण आता युरोपमध्ये एक रिच नावाची एक रेग्युलेशन्स आहे, त्याच्या बॉडी जे त्याला रिस्ट्रिक्शन्स ऑफ केमिकल्स म्हणतात बेसिकली. सो युरोपमध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉडक्ट विकायचा असेल तर तो पर्टिक्युलर व्हॉल्यूमच्या वरती गेला तर त्याला रिच रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे. आणि रिच रजिस्ट्रेशन इज नॉट इझी टू गेट. एकतर खूप महाग पण आहे, त्याला 50-60 लाख रुपये लागतात पर प्रॉडक्ट, प्लस त्याला वेळ पण लागतो, खूप डेटा जनरेट करायला लागतो, तुमचे फॉर्म्युलेशन्स त्यांना एक्सपोज करायला लागतात की आम्ही काय काय करतो आहे, प्रोसेस एक्सपोज करायला लागतात, आणि तेवढं सगळं करून नंतर तुम्हाला त्याची परमिशन मिळते टू सेल द प्रॉडक्ट इन युरोप. सिमिलरली अमेरिकेमध्ये एक एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी नावाची एक बॉडी आहे विच कवर्स मेजर केमिकल्स, म्हणजे जे अँटीमायक्रोबियल्स त्या टाईपचे केमिकल जे असतात ते एन्व्हायरमेंटली सेफ आहेत की नाही, किंवा त्याचं सपोज ते वेस्ट वॉटरमध्ये गेले तर काय इफेक्ट होईल वगैरे, अशा टाईपचे स्टडीज ते लोक करतात. अगेन दॅट इज ऑल्सो व्हेरी एक्सपेन्सिव्ह, टाईम कन्झ्युमिंग. म्हणजे आमचा एक प्रॉडक्ट आहे त्याच्यावर आम्ही ऑलरेडी 60 lakhs म्हणजे 60 लाख खर्च करून झालेला आहे. 3 वर्ष गेलेली आहेत, अजूनही आम्हाला त्याचं EPA मिळालेलं नाही आहे. सो हे जे कन्सेप्ट आहे की केमिकल इंडस्ट्रीमध्ये लोक काही पण करतात, इट्स ॲब्सोल्युटली रॉंग. इट्स हायली रेग्युलेटेड. भारताबद्दल बोलाल तर आपल्याकडे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे एक, CPCB, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. त्याचे सबसेट म्हणजे प्रत्येक स्टेट वाईज बोर्ड्स असतात. जसा महाराष्ट्रामधला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, आणि तो बोर्ड खूप ॲक्टिव्ह आणि स्ट्रिक्ट आहे. दिवसेंदिवस एव्हरीथिंग, म्हणजे तुम्ही जे केमिकल्स वापरताय त्याच्यानंतर जे पाणी म्हणजे वेस्ट वॉटर येतं, ते वेस्ट वॉटरचा तुम्ही कसा निचरा करताय हे सगळं पूर्ण रेग्युलेटेड आहे प्रॉपरली. मग तुमच्याकडे एक अफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट मॅन्डेटरी आहे, तो चालू असणं मॅन्डेटरी आहे, त्याचं रेग्युलर सर्व्हिसिंग होतं की नाही हे सगळं पण ऑडिट होतं. सो देर इज लॉट ऑफ रेग्युलेशन्स. हे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स नेहमी वेळोवेळी येऊन सगळ्या टाईपच्या लायसन्सेस चेक करत असतात. सो इंडस्ट्री इज ऑलवेज, म्हणजे इट हॅज टू बी ऑन देअर टोज, अदरवाईज तिथे लॅप्स होऊन चालत नाही. आणि आता तो जमाना राहिला नाही की आपण जस्ट कुठेतरी डंप करून टाकलं, विकून टाकलं. इट्स कम्प्लिटली गॉन. राईट. यू हॅव टू डिक्लेअर. इवन इन इंडिया इट्स व्हेरी रेग्युलेटेड नाउ डेज. सो इनफॅक्ट मला एक फॉलोअप क्वेश्चन आहे यालाच घेऊन, बिकॉज यू मेन्शन की नाही बरेच रेग्युलेशन्स आहे स्पेशली केमिकल सेक्टरला घेऊन. आता हा जो ट्रान्झिशन आपण बघतोय, वी आर ऑलरेडी अ पार्ट ऑफ ट्रान्झिशन सगळ्याच इंडस्ट्रीला जर मी धरला, आणि स्पेशली सस्टेनेबिलिटीला घेऊन मला विचारायचा हा प्रश्न की आपण आता बोलतोय ग्रीन टू ग्रे, रादर ग्रे टू ग्रीन जायचं आपण बघतोय. सो डू यू फील, आता जेव्हा तुम्ही आजूबाजूला बघता ॲज अ सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट या डोमेनमध्ये इतक्या वर्षांपासून तुम्ही आहात, आपण एका बरोबर ट्रॅकवर आहे, आणि फॉलोअप क्वेश्चन टू दॅट इज की जेव्हा हे सगळ्या COP2 समिट्स होतात, प्राईम मिनिस्टर्स अटेंड करतात, आणि एकत्र येऊन इतके वी आर टॉकिंग अबाउट कार्बन एमिशन्स, आपण नेट झिरो टार्गेट ठेवलं आहे 2070चं. बऱ्याच कंपनीजनी उघडपणे सांगितलं आहे की 2040 पर्यंत आम्ही कार्बन न्यूट्रल ऑपरेशन्स करू वगैरे. सो आय नो की यू आर ऑल्सो पार्ट ऑफ यू आर रिप्रेझेंटिंग अ बिझनेस कम्युनिटी, पण हे सगळं बघत असता डू यू रिअली फील की वी आर ऑन द राईट ट्रॅक, की इज इट मोर लाईक अ व्हाईट वॉश? व्हेरी गुड क्वेश्चन ॲक्च्युली. सो त्याचा आन्सर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. इट्स नॉट दॅट स्ट्रेट फॉरवर्ड. इफ यू लुक ॲट अ मॅक्रो लेवल, एकदम असा टॉप 20,000 फीटचा तुम्ही व्ह्यू घ्याल ना, तर देन द आन्सर इज येस, राईट, की वी आर गोईंग इन अ राईट डायरेक्शन विच इज द राईट डायरेक्शन. क्वेश्चन मार्क्स कुठे येतात? इम्प्लिमेंटेशन, अंडरस्टँडिंग, या सगळ्या गोष्टींमध्ये थोडेसे क्वेश्चन मार्क आहेत की लोक काय समजतात की ॲक्च्युली व्हॉट इज द प्रॉब्लेम, लोक काय करतात
की ॲक्च्युली व्हॉट इज द सोल्युशन टू दॅट. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये आमची मतं वेगळी आहेत लोकांपासूनपेक्षा. सो एक गोष्ट मला इथे बोलायला आवडेल विच इज की सस्टेनेबिलिटी म्हणजे काय एंड ऑफ द डे, राईट. की आता तुम्ही भारताचा इतिहास बघितला तर आपण जर का 20,000 वर्षापासून जर का इथे म्हणतो 10,000 वर्ष तर कमीत कमी आपल्याकडे सिव्हिलायझेशन आहे असं आपण म्हणतो. त्याच्या आधी पण आपल्याकडे लोक होते, त्याच्या आधी पण आपल्याकडे असतील राज्य असतील, रामायणाच्या आधी काहीतरी असतील. मग तेव्हा सस्टेनेबिलिटी कन्सेप्ट होता का, तेव्हा ते लोक बोलायचे का? गेल्या 20-30 वर्षांमध्येच आपण हा शब्द एवढा जास्ती का बोलायला लागला? तर तुम्ही जर का बघितलं तर इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा चालू झालं म्हणजे 16व्या किंवा 17व्या शतकामध्ये स्टीम इंजिन डेव्हलपमेंट झाली, मग इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली, त्यावेळेस जेव्हा माणसाने प्रोसेसिंग चालू केलं, राईट, तो प्रोसेसिंग हा जो कन्सेप्ट आहे म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन आणि म्हणजे मेकॅनायझेशन आणि प्रोसेसिंग ह्याचं जेव्हा कॉम्बिनेशन चालू झालं आणि जेव्हा ते रॅम्पंटली वाढलं तेव्हापासून माणसाला लक्षात यायला लागलं की आपण जे रिसोर्सेस जेवढ्या रॅम्पंटली वापरतोय तेवढ्या आपण वापरत राहिलो तर ते संपणार आहेत. दे आर नॉट इनफायनाईट, दे आर फायनली फायनाईट, दे आर गोइंग टू गेट कन्झ्युम्ड ॲट द एंड ऑफ द डे. आणि कधीतरी अशी एक वेळ येईल, मे बी 400 वर्ष 500 वर्ष आपण नक्कीच तेव्हा नसू, परंतु नक्कीच अशी वेळ येणार आहे जेव्हा हे सगळं संपलेलं असेल, राईट. सो अनेक वेळा तुम्ही मीडियामध्ये बघाल की व्हॉट वर्ल्ड वी आर गोइंग टू लिव्ह फॉर अवर चिल्ड्रन अशा टॉपिकवरती लोक बोलतात आणि ते इतकं खरं आहे की पण तो प्रॉब्लेम आधी नव्हता, राईट. अनेक वर्ष लोक आरामात जगले, व्यवस्थित जगले. सो ती जी लाईफस्टाईल होती ना ती खरी सस्टेनेबल लाईफस्टाईल होती. तेव्हा गरजा कमी होत्या, तेव्हा लोक बेसिक गोष्टींमध्ये जगायचे, तेव्हा आपल्याकडे अनेक गोष्टी म्हणजे ज्या गरजेच्या नाहीत त्या गोष्टी पण नसायच्या आणि ओव्हरऑल एक्सपोजर पण काही गोष्टींचं कमीच होतं. सो आपलं कन्झम्पशन जे आहे ना ते कमी होतं ओव्हरऑल, यू कॅन से. प्रोडक्शनही कमी होतं, कन्झम्पशनही कमी होतं किंवा गरजेपुरतं होतं. तेच आज काय होतं की कंपन्या आता प्रॉफिटच्या मागे जातात. ज्या कंपन्या सस्टेनेबिलिटीबद्दल बोलतात त्या कंपन्या असं बोलतात का की गेल्या वर्षी माझं प्रोडक्शन 1000 टन होतं, यावर्षी मी 900च करणार आहे. सस्टेनेबिलिटी इज नॉट दॅट. सस्टेनेबिलिटी इज दॅट ॲक्च्युली की तुम्ही कन्झम्पशन कमी करा, पण त्यांच्यासाठी ती नसते. त्यांच्यासाठी सस्टेनेबिलिटी म्हणजे काय की मी सोलारवर कन्वर्ट झालो, मी कालपर्यंत कोल किंवा न्यूक्लिअरवरती होतो आणि तिथून आता मी सोलारवर गेलो. सोलार इज ग्रीन कारण तो सूर्यापासून येतोय, त्यामुळे आय एम गुड. किंवा ईव्हीज वापरायला लागतात, राईट. सो त्याच्यावरती पण एवढे डिबेटेबल टॉपिक्स आहेत की ईव्हीचं पोल्युशन वेन द कार कम्स ऑन द रोड त्याचे एमिशन्स ऑलरेडी एवढे असतात. इट्स इक्विव्हलंट टू ऑलमोस्ट 70,000 किलोमीटर्स ऑफ अ फॉसिल फ्युएल कार, राईट, पोल्युशन वाईज. असे काही काही रिपोर्ट्स मी वाचलेले आहेत, राईट. सो हा सगळा जो प्रकार आहे ना बेसिकली त्याच्यामध्ये पीपल आर कन्फ्युज्ड अबाउट इट की व्हॉट इज सस्टेनेबिलिटी. म्हणजे इन माय ओपिनियन, लाईक आय सेड, द ओरिजिनल ऑर रादर true sustainability is where you don't use any of these things. You go back to your old life of, probably going in the cave or something like that and live. Don't eat processed food. Agriculture करा, आपले चुलीवरती जेवण शिजवा आणि जगा. दॅट इज द रिअल सस्टेनेबल लाईफ दॅट इज गोइंग टू लास्ट फॉर एव्हर. ओके, आज तुमची जी लाईफस्टाईल आहे आता वी कॅन गो बॅक फ्रॉम हिअर. किती आपण बोललो तरी आपल्याला माहिती आहे की आपण जाणार नाही, कंपनी कन्झम्पशन कमी करणार नाहीत. आपण पण, मी आता स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे, मी पण असं माझ्या नंबर्स तर मी असं दाखवतो ना की आता यावर्षी मी एवढं केलं, पुढच्या वर्षी दिस इज माय टार्गेट. सो आय एम गोइंग टू प्रोड्यूस मोर ऑब्व्हियसली, राईट. सो व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट हिअर ओव्हरऑल इज अ रिस्पॉन्सिबल बिहेवियर, नंबर 1, मोर देन एनिथिंग एल्स. सेकंडली, बिईंग ट्रू टू युअर सेल्फ, की इन्स्टेड ऑफ डुईंग दिस आय वॉश की मी याच्यावर याच्यावर शिफ्ट झालो म्हणजे एव्हरीथिंग इज गुड अँड पीपल आर हॅपी, किंवा मी कार्बन क्रेडिट्स विकत घेतले सो मी आफ्रिकेत झाडं लावेन आणि मी इकडे पोल्यूट करेन. इन्स्टेड ऑफ डुईंग दोज थिंग्स वी शुड गो बॅक टू समथिंग विच इज रिअली एन्व्हायरमेंटली फ्रेंडली. जनरली स्पीकिंग, केमिकल वर्ल्डमध्ये मी आता बोलतो की ज्या गोष्टी, सपोज मी एखादं केमिकल बनवलं आणि झाडावरती स्प्रे केलं आणि जर का मला 3 ते 6 महिन्यामध्ये जेव्हा मी त्याचं फ्रुट्स खाणार आहे त्याच्यामध्ये त्या केमिकलचा जे मी त्यावर स्प्रे केलं आहे त्याचा एकही अंश सापडला नाही, म्हणजे नॉन रेसिड्यू प्रॉडक्ट जर का असेल तो, याचा अर्थ काय की झाडाने ते पूर्ण डायजेस्ट केलेलं आहे आणि ते एक एन्व्हायरमेंटलीमध्ये ते पूर्ण झाडाचा पार्ट झालेला आहे, राईट. सो दॅट इज अ पार्ट ऑफ युअर सस्टेनेबल केमिकल. जिकडे ते एन्व्हायरमेंटली फ्रेंडली केमिकल झालं त्याचा अंश राहत नाही आणि त्याने झाडाचा फायदा पण झाला. म्हणजे ते टॉनिक असेल किंवा ते पेस्टिसाइड असेल तर ते तेवढ्यापुरतं त्याचं काम करेल आणि मग ते विघटन त्याचं होऊन जाईल कम्प्लिटली. सो इट बिकम्स पार्ट ऑफ द सर्क्युलर, म्हणजे फूड चेनचा तो पार्ट झाला, सर्क्युलर जे आपण इकॉनॉमी म्हणतो त्या दृष्टीने.
तर त्याला आपण एक सस्टेनेबल मॉडेल म्हणू शकतो की जिथे तुम्ही जे बनवताय. दुसरी गोष्ट रिसायकलिंग आणि तिसरी गोष्ट युझिंग द वेस्ट, राईट. सो काही कंपन्या आता भारतामध्ये खूप मोठ्या आहेत आणि ज्या खूप चांगलं काम करतात की त्याचे ते आपले हे असं ना शुगरकेन प्रोसेसिंग केल्यानंतर जो उरतो पार्ट, त्याला मोलॅसेस पण एक्झॅक्टली म्हणत नाहीत, बट दॅट पार्ट दे यूज इट फॉर प्रोड्युसिंग इथेनॉल. ओके आणि दे वर्क विथ कंपनीज लाईक इंडियन ऑइल सो दॅट इथेनॉल इज डायरेक्टली ब्लेंडेड इन दी पेट्रोलियम. सो जे आपण आता बघतो 15% ऑलरेडी मिक्स होतं आणि 20% आपण जाणार आहे, ते इथेनॉल कुठनं येते, तर ते इथेनॉल शुगर फॅक्टरीमध्ये बनतं किंवा ते अशा पद्धतीने बनू शकतं की कुठल्या पण क्रॉपचा, जेव्हा आता धान्य आहेत आपले, सपोज व्हीट आहे किंवा राईस आहे, त्याचे जे उरलेलं स्टेम्स आहेत ज्यातनं आपण राईस काढून घेतला आणि उरलेला ज्या वेस्ट आहे त्या वेस्टला यूज करून इथेनॉल जनरेट करायचं, जे फ्युएलमध्ये मिक्स केलं. आपल्या देशाचा ऑलमोस्ट 15 ते 20% फॉसिल फ्युएल इम्पोर्ट कमी झाला. सो दिस इज अ स्टेप टुवर्ड्स अ बेटर फ्युचर. त्याच्यात अजून एक बेनिफिट काय की तुम्ही ते जे फूड आहे, म्हणजे तुम्ही राईसला काही करत नाही, तुम्ही राईस खाणारच आहात, राईट. असं नाही की तुम्ही त्या राईसला वापरून कधी करताय, मग तुमचं राईस शॉर्टेज होणार नाही आहे. जे तुम्ही वेस्ट करताय आता ते तुम्ही वापरताय. सो दॅट इज अ पार्ट ऑफ सस्टेनेबल फ्युचर, सस्टेनेबल प्रॉडक्ट्स, राईट. सो आपण जे ग्रे टू ग्रीन तुम्ही जे म्हणत होता मगाशी, सो आपला ग्रे केमिस्ट्री म्हणजे जनरली विच इज बेस्ड ऑन फॉसिल फ्युएल्स. त्याची जेव्हा आपण डिपेंडन्सी कमी करतो तेव्हा आपण ग्रीन केमिस्ट्रीकडे जातो. आणि ग्रीन केमिस्ट्री म्हणजे हे आता मी बोललो तसं की त्याच्यामध्ये बरेचसे झाडं आहे किंवा असे केमिकल, फ्रूट, यू कॅन बी एक्स्ट्रॅक्ट्स ऑल्सो, राईट. लाईक तुमचे एक्स्ट्रॅक्ट ऑफ प्लांट्स विच कॅन बी यूज्ड फॉर सर्टन केमिकल्स. मे बी पेस्टिसाइड्समध्ये त्याचा उपयोग जास्त होतो किंवा औषधांमध्ये त्याचा उपयोग जास्त होतो. तर त्या केसमध्ये काय असणार की तुम्ही प्लांट एक्स्ट्रॅक्ट वापरता विच इज कम्प्लिटली हेल्दी, यू कॅन से, बिकॉज इट्स नॅचरल. आणि त्याचं प्रोसेसिंग जे आहे तेही अशा पद्धतीने करायला पाहिजे जी नॉट ॲडिंग एनी ॲडिशनल केमिकल्स ऑर टॉक्सिन्स ऑर समथिंग. सो इट बिकम्स कम्प्लिटली सेफ टू ह्युमन बॉडी ऑल्सो. And when you consume those kind of things, you are actually moving towards greener world. Sure. So one of the things जे तुम्ही बोलत असताना you mentioned was on the whole aspect of agriculture, rice bit. आणि India is a country we have been always heavily reliant on agriculture sector. आणि आता त्यातल्या त्यात जर एक aspect आपण बघायला गेलो, especially in the recent times, has been the whole डिपेंडन्सी ऑर द एनकरेजमेंट जे ॲग्रो केमिकल प्रोडक्ट्समुळे आपल्याला युरोपियन मार्केटमध्ये मिळत आहेत. स्पेसिफिकली याचं डू यू फील की वी ॲज अ कंट्री आर इक्विप्ड इनफ की आपण अशा टाईपचे डिमांड्स केटर करू शकतो? आणि ही जी ओव्हरऑल डेव्हलपमेंट तुम्ही बघताय, हाऊ डू यू सी दॅट, म्हणजे त्याला तुम्ही कसं बघता? सो ॲक्च्युली इट्स म्हणजे इंडियन केमिकल इंडस्ट्री इज एक्स्ट्रीमली केपेबल ऑफ फुलफिलिंग वॉट दे आर डुईंग. तुम्हाला मी त्याच्यात गंमत सांगतो ॲक्च्युली. सो युरोपमध्ये भरपूर केमिकल बँड आहेत, राईट. त्यांच्याकडे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक रीच नावाचं त्यांची एक मेजर रजिस्ट्रेशन आहे. तुम्हाला रीच नसेल तर तुम्हाला युरोपमध्ये काही विकता येत नाही. आणि त्यांच्याकडे काही बँड केमिकल्सची लिस्ट आहे. किती केमिकल्स जर का तुम्ही वापरून फार्मिंग केलं असेल आणि त्याचा अंश जर का त्या प्रोड्यूसमध्ये सापडला, म्हणजे एक्झाम्पल येतात की सपोज आपण द्राक्ष नाशिकची खूप युरोपमध्ये जातात, तर युरोपमध्ये जाणाऱ्या द्राक्षांचा जेव्हा ते अनालिसिस करतात त्याच्यामध्ये एक सर्टन त्यांनी मला वाटतं 300-400 केमिकलची एक लिस्ट आहे, पेस्टिसाईड फंजिसाईड कॉम्बिनेशन. त्यातला काही पण अंश त्यात असेल तर ते तिकडे घेत नाहीत. ओके. गंमत अशी आहे की ते बनवणाऱ्या सगळ्या युरोपियन कंपन्याच आहेत. ओके. ते लोक तिकडे बनवतात, भारतात विकतात, कारण त्यांना युरोपमध्ये विकता येत नाही. सो भारतात त्याचा सर्रास सेल होतो आणि भारतामध्ये हे केमिकल वापरून जे प्रोड्यूस बनतं ते ते स्वतः युरोपमध्ये घेत नाहीत. ओके. आता हा एक म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट सस्टेनेबिलिटी जेव्हा आपण म्हणतो किंवा की जेव्हा आपण म्हणतो एन्व्हायरमेंटली फ्रेंडली. सो हिअर द क्वेश्चन इज द मोरॅलिटी. यु नो, इट्स नॉट अबाउट की तुमची कंट्री अलाव करते म्हणून मी इकडे विकतो. माझी कंट्री जर का अलाव करते म्हणून मी पॉयझन बनवून लोकांना मारू का? राईट. इट्स ॲज सिम्पल एज दॅट की आय विल नॉट डू इट ॲज अ कंपनी. आय हॅव माय एथिक्स नॉट टू मॅन्युफॅक्चर ऑर सेल केमिकल्स विच हार्म्स ह्युमन्स. सो सिमिलरली या कंपन्यांनी पण तो मे बी विचार करायला पाहिजे की ते जेव्हा हे केमिकल्स इकडे विकत आहेत मोठ्या प्रमाणात आणि मे बी 3-4 हजार कोटी त्यांचं रेव्हेन्यू असतो, तर ते जेव्हा विकतात तेव्हा ते हा विचार करतात का की आपल्याच देशामध्ये ते बँड आहे,
याचा अर्थ कुठेतरी ते पॉयझनस आहे किंवा चांगलं नाही आहे, तर आपण इथे ते नाही विकायला पाहिजे, पण ते करत नाहीत. Right. पण एनिवे, सो कमिंग बॅक टू इंडियन इंडस्ट्री, सो इंडियन इंडस्ट्री इज एक्स्ट्रीमली केपेबल ऑफ डुईंग दिस वर्ल्ड वाईड. आता मी तुम्हाला रीच म्हटलं तशा बऱ्याचशा कंट्रीजमध्ये, बऱ्याचशा देशांमध्ये त्यांचे स्वतःचे रेग्युलेशन्स वगैरे आहेत. भारतातनं तरीसुद्धा एक्सपोर्ट होतो. तर आपले लोक प्रगत होत चाललेत. वी आर अंडरस्टँडिंग दोज रेग्युलेशन्स. आता बिईंग अ स्मॉल ऑर्गनायझेशन, इवन आय हॅव अ स्मॉल regulatory department which takes care of these things, answering regulatory questions, studying those regulations, because it is important. End of the day जर का मला या मार्केटमध्ये कॉम्पीट करायचं असेल तर हे नुसते हे बॅरियर्स नाही आहेत की ते म्हणजे विकण्यासाठी तुम्हाला म्हणजे एन्व्हायरमेंटली फ्रेंडली म्हणून फक्त ते बॅरियर नाही, ते ट्रेड बॅरियर्स पण आहेत की ते तुम्ही नसाल तर तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या कंपनीला का ग्रो व्हायचं असेल तर मला ते स्टडी करणं खूप आवश्यक आहे. आणि भारतामध्ये हळूहळू खूप कंपन्या त्याचा स्टडी करतायत. आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीची केमिकल्स बनतात, लोक सर्रास तिकडे एक्सपोर्ट करतात. आणि वी आर वन ऑफ द लार्जेस्ट एक्सपोर्टर्स ऑफ ग्रेप्स टू युरोपियन रिजन. आणि जी नाशिकमध्ये वगैरे द्राक्ष बनतात ती पूर्णपणे रेसिड्यू फ्री असतात, तेव्हाच ती तिकडे जाऊ शकतात. बिलकुल. सो रेसिड्यू फ्री फार्मिंग इज पॉसिबल इन इंडिया. इट इज हॅपनिंग इन इंडिया फॉर लॉंग टाईम, राईट. त्या प्रॅक्टिसेस आपल्याकडे आहेत आणि आपले फार्मर आता प्रगत झालेले आहेत. नो डाऊट दरवेळेस ते म्हणजे सुरुवात झाली अशी नाही झाली. लोकांनी तिकडनं कन्सल्टंट्स घेतले, अजूनही काही बाहेरच्या देशाचे लोक येऊन भारतात येऊन कन्सल्टन्सी करतात. पण ते नॉलेजच वाढतं त्याने आपलं, म्हणजे आपले लोक त्यातून शिकून ते लोक ते इम्प्लिमेंट करतात. राईट. सो ते कमेंडेबल आहे. आणि त्याच्याने अजून काय होतं की एकदा तुम्ही प्रॉडक्ट बनवला तर तुम्ही असे तुम्ही दुटप्पी व्यवहार नाही ठेवू शकत की तुम्ही एक हा माझा फार्म आहे, हा मी युरोपसाठी ठेवला आहे आणि हा भारताला ठेवला आहे. बरेचसे लोक मग ते सेम असतं की हा माझा माल बनलेला आहे, आता मी हा युरोपला पाठवणार. हाच माल थोड्या चांगल्या रेटमध्ये भारतातही जर का विकला जात असेल, भारतामध्ये आता लोकांची पण पर्चेसिंग पॉवर वाढत चालली आहे, त्यामुळे लोकांना क्वालिटी जर का मिळत असेल तर लोकांना पैसे द्यायला काय प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे स्लोली जो त्यांना भाव युरोपमध्ये मिळतो तोच जर का भाव भारतातच मिळायला लागला तर असंही पॉसिबल आहे की काही वर्षामध्ये आपल्याकडेच अशा प्रकारची नॉन रेसिड्यू फार्मिंग किंवा असे प्रोड्यूस यायला लागतील आणि लोक त्याच्यावरती म्हणजे पैसे खर्च करून शेतकरी फोर्स्ड असेल की हे मला करायचं आहे. नाशिकला जे झालं ते कम्प्लिटली युरोपमुळे झालं की युरोपमध्ये म्हणायला लागलं की नाही आम्ही हे घेणारच नाही. त्यामुळे नाशिकचे लोक त्या शेतीकडे वळले. पण आज ते ज्या लेवलला पोचलेत ती लेवल जर का सगळ्या लोकांनी अचीव केली तर नक्की आपण चांगलं म्हणजे आपणही चांगले प्रोड्यूस. शुअर. म्हणजे तेवढं एनकरेजिंग आपलं मार्केट आणि वी आर ॲब्सोल्युटली डुईंग रिअली गुड. आणि इंडस्ट्री जसं मी म्हटलं ना मग अशी की रेग्युलेशन भारतामध्ये येत आहेत, लोकांचा माइंडसेट चेंज होतोय. सगळ्यात महत्वाचं काय की एकेकाळी असं होतं की लोक म्हणायचे की ठीक आहे मी बघतो किंवा काहीतरी चोरीमारी करून होऊन जाईल वगैरे, असं एकेकाळी माइंडसेट असेल. तो मी गेल्या 10 वर्षामध्ये खूप चेंज बघितला आहे की आता मला एक्सपिरियन्स 10 वर्षाचा आहे. त्याच्या आधी मी जसं म्हटलं की जॉब करायचं, त्याच्या पण 10 वर्षामध्ये जेवढं मी एक्सपोजर बघितलं लोकांचा माइंडसेट खूप चेंज झाला आहे. आणि आपल्याकडे लोकांना चांगली कामं करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याला जेव्हा एनकरेजमेंट मिळतं किंवा मार्केट मिळतं तेव्हा लोक नक्की करतात. शो. माझा जो पुढचा प्रश्न आहे तो थोडा मला ना मॅक्रो लेवलवरनं विचारायचा आहे तुम्हाला. आय मीन ऑब्व्हियसली तुम्ही त्याला एक्सप्लेन करताना केमिकल इंडस्ट्रीच्या स्टँडपॉईंटनी मे बी तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही मांडू शकता. पण मी एकंदरीत बघितलं आहे आणि हे जे मी व्ह्यू द्यायचा प्रयत्न करतो दिस इज नॉट फॉर केमिकल इंडस्ट्री, दिस इज इन जनरल. मी बघितलं आहे आपल्याकडे जेव्हा अप्रोचेस सोल्युशन सेंट्रिक अप्रोच जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा बरेचदा लोक ब्लॅक अँड व्हाईट अप्रोच घ्यायचं बघतात. अच्छा प्लास्टिक खराब आहे का? हो खराब आहे, चला ब्लॅन प्लास्टिक. अच्छा ही फिल्म्समध्ये व्हायलन्स दाखवतात, अच्छा तुम्हाला सेन्सर बोर्ड चला बॅन दीज फिल्म्स. तर आपल्याकडे जो अप्रोच कुठेतरी जो आहे तो रेड की ब्लॅक असा कुठेतरी दिसतो. तर आणि स्पेशली प्लास्टिक इन इटसेल्फवर एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो, पण बिकॉज इट इज दॅट काइंड ऑफ अ टॉपिक. आणि या स्टेजला मला तुम्हाला याच टॉपिकला घेऊन पुढचं विचारायचं आहे, कारण द मोमेंट आपण सस्टेनेबिलिटीवर येतो सगळ्यात पहिले म्हणजे इट्स लाईक हां चला प्लास्टिकला बॅन करूयात आपण. सो पण आपण ओव्हर द इयर्स पाहिलं आहे की बॅनिंग प्लास्टिक डझंट हेल्प. आणि जरी तुम्ही त्या पिशव्यांच्या रूपात करत असाल तरी प्लास्टिक तुम्ही कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये आपण वापरतोय. सो फर्स्ट क्वेश्चन इज ऑन द अप्रोच जो आपण ॲज अ इंडस्ट्री जो घेतोय किंवा त्याच्याकडे कुठल्या पद्धतीने बघायची गरज आहे. आणि दुसरा इज जो प्रॉब्लेम आता आपण जो फेस करतोय इन स्पेशली रिसेंट टाइम्समध्ये तो आहे मायक्रो प्लास्टिक्सचा. तर त्याला तुम्ही कसं बघता ॲज अ प्रॉब्लेम स्टेटमेंट? राईट. आता हा ऑफकोर्स लाईक यू सेड वास्ट ॲब्सोल्यूट टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये आमचे बरेच कॉन्ट्रा व्ह्यूज आहेत दॅन व्हॉट पीपल से.
पर्सनली वी आर प्रो प्लास्टिक. ओके, वी टोटली बिलीव्ह दॅट इट इज वन ऑफ द बेस्ट मटेरियल्स अवेलेबल इन द वर्ल्ड फॉर मेनी थिंग्स. त्यातला वन ऑफ द मेन रिझन्स इज की स्ट्रेंथ टू वेट रेशो त्याचा खूप चांगला आहे. ओके, सो मला सेम टाईपचं जर का कंटेनर्स किंवा पॅकेजिंग बनवायचं असेल तर जे ऑल्टरनेट्स अवेलेबल आहेत त्याचे वेट खूप जास्त असतं प्लास्टिकमध्ये किंवा इवन कंपोनंट्स यू कॅन से. सो प्लास्टिक इज एक्स्ट्रीमली गुड इन दॅट. दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे प्लास्टिक इज इनर्ट. सो प्लास्टिक इनर्ट असल्यामुळे त्याच्यामुळे आपण ते फूड म्हणजे लिक्विड्स किंवा ट्रान्सपोर्टेशन पॅकेजिंग ह्यासाठी एवढ्या सर्रास वापरतो. बरोबर, कारण ॲक्च्युली ते काही टॉक्सिन्स मायग्रेट करत नाहीत फूडमध्ये म्हणा किंवा पाण्यामध्ये किंवा ड्रिंक्समध्ये वगैरे. त्यामुळे तुम्ही बघाल की ते सर्रास आपण पेट बॉटल्स वगैरे बऱ्याच याच्यामध्ये ते वापरतो. काही लोकांचा स्टेबिलिटीवरती क्वेश्चन असू शकतो की मी जेव्हा ते गरम करतो 40 डिग्री 50 डिग्रीवरती, प्लास्टिक 250-300 डिग्रीला प्रोसेस होतं. त्यामुळे ते ऑलरेडी एवढ्या हाय टेम्परेचर ते विथस्टँड करून आलेलं. त्यामुळे 40 डिग्रीला मला वाटत नाही की फार त्याला प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये बरेच रेग्युलेशन्स ऑलरेडी आहेत. म्हणजे एक 21 CFR मध्ये मायग्रेशन स्टडी म्हणून एक प्रकार असतो की सपोज तुम्ही पाणी किंवा काही फूड आयटम्स प्लॅस्टिकमध्ये स्टोअर केलेले आहेत तर त्यातून किती अंश त्यातनं मायग्रेट होतो आहे. सपोज मी काही प्लास्टिक ॲडिटिव्ह जे मी मॅन्युफॅक्चर होतो प्लास्टिक ॲडिटिव्ह मी मॅन्युफॅक्चर केलेला आहे आणि तो प्लास्टिक कंपोनंट टाकला आणि तो एका वॉटर बॉडी किंवा कुठल्या ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आहे तर किती तो त्या फूडमध्ये मायग्रेट होतो आहे त्याचा स्टडी आहे आणि त्याच्यावर एक स्टँडर्ड आहे विच आय हॅव टू कम्प्लाय दॅट देर इज नो मायग्रेशन फ्रॉम दिस प्लास्टिक टू द फूड until that migration मध्ये that test is complete I cannot sell my additive. म्हणजे I don't sell my additive. लोकही घेणार नाहीत पण मी विकणार नाही कारण दॅट इज नॉट राईट. तर ही जी पूर्ण इंडस्ट्री ना जसं IT इंडस्ट्रीमध्ये कसं झालं की IT इंडस्ट्रीमध्ये मे बी 90s पासून ते आत्तापर्यंत सगळे जे ब्रिलियंट माइंड्स आहेत ते सगळे IT इंडस्ट्रीमध्ये गेलेत. सिमिलरली जे टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत लाईक आता UDCT म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे त्याला आता ICT म्हणतात विच इज इन माटुंगा आणि त्याचे जे कट ऑफ आहे तो म्हणजे 99% वगैरे त्याच्यावर असतो. सो ब्रिलियंट माइंड्स आर ऑलरेडी देअर. दॅट एंटायर इन्स्टिट्यूट स्टडीज मल्टिपल टाईप ऑफ टेक्नॉलॉजीज केमिकल टेक्नॉलॉजीज त्याच्यामध्ये पॉलिमर इज वन बिग थिंग. अच्छा. सो अनेक त्यातले जे ग्रॅज्युएट्स आहेत ते पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये आहेत. IIT मुंबईमधले केमिकल इंजिनियर्स आहेत. अशा अनेक इंडस्ट्रीमधले ब्रिलियंट माइंड्स आर अवेलेबल इन दिस industry in technical positions and they are not idiots. They know what the industry is, what's happening around. So हा जो विषय आहे ना त्याच्यामध्ये खूप अभ्यास झालेला आहे. प्लास्टिक ॲज अ मटेरियल हॅज इव्हॉल्व्ड अ लॉट in the last many years and it has become only better. Now plastic has one issue which is also its benefit. तो असा की ते डिग्रेड होत नाही. हो. ओके, आता प्लास्टिक डिग्रेड का होत नाही? इज इट समथिंग म्हणजे इज इट आता जे बाकी गोष्टी आहेत त्या डिग्रेड का होतात? पहिली गोष्ट की आता तुमच्या सपोज झाड आहेत ते झाड कापून तुम्ही टाकलं किंवा कॉटनचा शर्ट आहे तर तो डिग्रेड होईल का? सो येस होईल. काही तर स्पीड कमी असेल कमी जास्त पण ते डिग्रेड कसं होतं? सो एंड ऑफ द डे द डिग्रेडेशन हॅपन्स बाय मायक्रोब्स इदर एनारोबिकली ऑर ॲरोबिकली. पण तो मायक्रोब्स आर द थिंग्स विच ॲक्च्युली डिग्रेड एनिथिंग दॅट इज देअर. मग मेटल्स डिग्रेड होतात का? सपोज तुम्हाला मी स्टीलचं एक ह्याचा हा आपला जो स्टँड आहे माईकचा हा डिग्रेड होईल का? सपोज मी 100 वर्ष तो ठेवून दिला जमिनीमध्ये पुरून आणि 100 वर्षाने काढला तर हा जी सिच्युएशन कशी असेल? विल इट डिग्रेड? विल इट बी इटन बाय मायक्रोब्स? मे बी नॉट. वाय इज इट नॉट कॉल्ड पोल्युशन देन? राईट. सेम थिंग विथ युअर कॉन्क्रीट. कॉन्क्रीटचे रॉड्स आपण ते बिल्डिंग बनवलं आहे तेवढ्या ते डिग्रेड होत नाही आहेत ते परमनंट आहेत. मग ते पोल्युशन म्हणून का कन्सिडर केलं जात नाही? ओके, सो डिग्रेडेशन इज नॉट द ओनली इश्यू. सो प्लास्टिकचं मग प्रॉब्लेम काय की तो इट फ्लाईज. जे सिंगल यूज प्लास्टिक आहे ते कमी GSMचं आहे ते लायटर इन द नेचर आहे त्यामुळे ते हवेत उडणार झाडावरती अडकेल गटारं चोक करेल कुठेतरी पडून राहील विघटन होणार नाही त्यामुळे घाण दिसेल. सो ह्या गोष्टींमुळे ते पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याला पोल्युशन म्हणून त्याला बघतो. पहिल्यांदा आपण त्याचा म्हणजे आपला जो महिन्यात पहिला जो येतो कुठेतरी समुद्रामध्ये फिशिंग नेट टाकलेलं आहे बरोबर म्हणजे टर्टल आहे किंवा मासे अडकलेत वगैरे ते आपल्या डोक्यात पहिलं पिक्चर येतं की प्लास्टिक पोल्युशन म्हटलं की ते पिक्चर आपल्या डोक्यात येतं. आता त्यात 2 प्रॉब्लेम्स आहेत. पहिला इश्यू असा की हे कोण करतंय? ॲज ह्युमन बिईंग्स जर का आपण एक रिस्पॉन्सिबल सिटीजन आहे तर मी प्लास्टिक कचऱ्याच्या डब्यात टाकायला पाहिजे की नाही टाकायला पाहिजे? जर का मी ती प्लास्टिकची बॉटल फेकून दिली
तर ती जबाबदारी कोणाची आहे? पहिली गोष्ट तर ती माझी जबाबदारी आहे Sure. की ती मी त्याचं नीट मे बी डस्टबिनमध्ये टाकायला पाहिजे. फिशिंग नेट्स जे आपण बघतो ते पूर्ण युरोप आणि US मध्ये ती प्रॅक्टिस आहे की ते फिशरमॅन जातात समुद्रामध्ये, त्यांना सपोज वाटलं ते खराब झालं वगैरे ते तिकडे फेकून देतात. ती त्यांची जबाबदारी आहे. दे शुड ब्रिंग इट बॅक आणि डिस्पोज इट, नंबर 1. सो ते फिशिंग नेट आहे आणि त्यात तो टर्टल जर का अडकला, ते फिशिंग नेट ते फायनली जर का ते फिशिंगला वापरताय तर ते काढणार आहे ना. समुद्राचा फायनली जो म्हणजे सी क्रिएचर जे आहेत त्याची डेथचं नंबर 1 कॉज इज कन्झम्पशन, नॉट प्लॅस्टिक. आपण ते काढून ते ॲक्च्युली आपण खातोय म्हणून ते मरत आहेत. प्लॅस्टिकने मरणाऱ्यांचं प्रपोर्शन असेल ते 0.01%, फार लेसर दॅन दॅट, राईट. तर तो जो आहे ना पार्ट, तो रिस्पॉन्सिबल याचा आहे. ते मी जर का उद्या इव्हन मेटॅलिक कंपोनंट्स टाकले किंवा टाकलं आणि त्याने ते मेले तरी तुम्ही तेच म्हणणार आहे की हा प्रॉब्लेम आहे. पण प्रॉब्लेम तो नाही आहे, प्रॉब्लेम आहे त्याचा रिस्पॉन्सिबल यूज, हा नंबर 1 इश्यू आहे. जसं एक सिम्पल एक्झाम्पल देतो की आपल्याकडे काय होतं भारतामध्ये ना, पेटच्या बॉटल ज्या आहेत, ज्या बिस्लरीच्या बॉटल आपण ज्या म्हणतो, राईट, तर त्याची एक खूप मस्त इकोसिस्टम आहे की त्या रॅक पिकर्स जे असतात, जे लोक डेली वेजेसवर जगतात, ते लोक ते कलेक्ट करतात. बरोबर. ती 15-20 रुपये किलो, 15 रुपये साधारण त्या रेटला ते कोणाला तरी विकतात. ते लोक कलेक्ट करतात, ते तिकडनं पुढे विकतात. त्याचे ते लोक चपटे करून त्याला बिलेट्स बनवतात. देन देर आर रिसायकलर्स, ज्याची कॅप आणि लेबल आणि त्याची रिंग आहे ती सेपरेट करतात. उरलं जे पेट आहे ते पेट आपल्याकडे रिसायकल होतं. सो त्यामुळे आपल्याकडे ही रॅक पिकर्समुळे तयार झालेली जी चेन आहे, त्याच्यामुळे इंडियामध्ये पेटचं रिसायकलिंग जे आहे ते वन ऑफ द हायेस्ट इन द वर्ल्ड आहे. राईट. आय थिंक अशीच एक धारावीला पण खूप ठिकाणी, पुण्याला एक कुदळवाडी म्हणून एक जागा आहे, तिथे ह्यूज अमाऊंट ऑफ तुम्ही प्लॅस्टिकचे बिलेट्स बघाल. ते म्हणजे सगळे ते ज्या पेटच्या बॉटल आहेत ना, त्या अशा चपट्या करून त्याचं एक चौकोन बनवतात. ते तिकडे असे स्टॅक केलेले तुम्हाला दिसतील. तर ते जे आहेत ना ते पूर्णपणे रिसायकल होतात पुढे जाऊन, आणि त्याचे कपडे बनतात किंवा त्याचे शूज बनतात. तुम्ही बघितलं असेल की देर इज अ बिग फेमस शू ब्रँड विच हॅज सेट दॅट बाय 2025 दे विल मेक 100% शूज बाय रिसायकल प्लास्टिक. राईट. ओके. तर अशा पद्धतीने काय होतं की तुम्हाला रिसायकलिंग, तेव्हा आता इथे काय आपल्याकडे चेन ती अवेलेबल आहे पूर्णपणे, बरोबर. त्यामुळे होतं. ज्या देशांमध्ये ते नाही आहे तिथे मग तुम्हाला काय करायला लागतं की ते लोक मग सिटिझन्सना अपील करतात की तुम्ही प्लास्टिक वेगळे ठेवा. त्यांच्याकडे ते 2-3 डबे बनवतात. रिसायकलिंगचा डबा असतो, मेटलचा डबा असेल किंवा जनरल वेस्टचा डबा असेल. आणि यू विल बी सरप्राईज की भारतामध्ये किंवा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये ही अशी जी वेस्ट आहे प्लास्टिकची, हे बाहेरच्या देशांमधनं ते सिम्पली एक्सपोर्ट करतात. ते लोक, त्यांच्याकडे रिसायकलिंग फॅसिलिटीज पण नाही आहेत त्या लेवलच्या. ते लोक त्यांना शिपमध्ये टाकतात, कंटेनर्समध्ये टाकतात आणि आपल्यासारखे देश ते विकत घेतात. ओके. आणि आपल्याकडे प्लॅस्टिकची खूप मोठी रिसायकलिंग इंडस्ट्री आहे ज्यामध्ये ती रिसायकल होते. पण त्यांनी ती चांगल्या पद्धतीने कलेक्ट करून ते आपल्याला विकल्यामुळे दे कॅन क्लेम व्हेरी गुड रेशो ऑफ रिसायकलिंग, whereas actually recycling happening in countries like us. Okay, this is the reality. Anyway, so nothing wrong in that. I'm just saying ki how it's a marketing thing where you are saying ki I am clean, पण माझा कचरा राईट आमच्या देशात नाहीच आहे, आम्ही तो ऑलरेडी विकलेला आहे कोणाला तरी. बेसिकली हे सेम अॅनॉलॉजी डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे नॉट जस्ट फॉर रिसायकलिंग पण इन जनरल जे आपले कार्बन क्रेडिट्स. ॲब्सोल्युटली, की आम्ही पोल्यूट करू पण तुम्ही झाडं लावा आणि मग आम्ही तुम्हाला झाडाला पैसे देणार अँड दॅट्स सो वी आर बाईंग युअर कार्बन क्रेडिट्स, राईट. सो ती स्ट्रॅटेजी ते अनेक वर्ष वापरत आलेले आहेत. तर ह्या केसमध्ये ते बऱ्यापैकी सेम आहे की रिस्पॉन्सिबल यूज ऑफ प्लास्टिक, राईट. आता प्लास्टिकमध्ये तुम्ही बघाल तर प्लास्टिक डिग्रेड होत नाही, हा जो एक विषय आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जर का तो लॉंग टर्म यूजसाठी असेल तर तुम्हाला तो डिग्रेड करायचा आहे का नाही, हा पण एक विषय आहे की ओके, यू डोंट वॉन्ट इट टू बी डिग्रेडेड फर्स्ट ऑफ ऑल, राईट. नाव बिकॉज इट्स अ व्हेरी व्हेरी युजफुल मटेरियल. ओके, वी हॅव स्टडीड अँड डन लाईफ सायकल अनालिसिस ऑफ प्लास्टिक वर्सेस मेनी अदर ऑल्टरनेट टेक्नॉलॉजी दॅट आर अवेलेबल अँड वी हॅव फॉन. त्याचा एक पेपर ॲक्च्युली आम्ही नीटी नावाची एक संस्था आहे मुंबईची, त्यांच्याबरोबर आम्ही एक जॉईंट स्टडी केला होता आणि त्या स्टडीचा पेपर आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. यू कॅन रीड इट. ओके. सो ॲक्च्युली वी हॅव अ प्रॉडक्ट विच कॅन डिग्रेड प्लास्टिक, सिंगल यूज प्लास्टिक, राईट. आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावरती जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की ज्या ऑल्टरनेट टेक्नॉलॉजीज आहेत त्या रिसोर्स इंटेन्सिव्ह आहेत, कधी कधी डाऊन राईट एक्सपेन्सिव्ह आहेत आणि कधी कधी त्या इतक्या अनवायबल आहेत की ते चक्क खोटं बोलतात. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की कंपोस्टेबल बॅग्सपासून बनवणारं जे प्लॅस्टिक आहे ते अजून तरी जेवढं मला माहिती आहे, जेवढ्या त्या प्युअर कंपोस्टेबलने बनवलेल्या ज्या बॅग्स आहेत त्याच्यामध्ये वॉटर परमिएबिलिटी खूप कमी असते. त्यामुळे त्यात तुम्ही लिक्विड्स स्टोअर नाही करू शकत. त्याचं टेम्परेचर रेजिस्टन्स कमी आहे, त्यामुळे तुम्ही तो गरम चहा त्यात ठेवला तर ती बॅग सरळ फाटून ते खाली पडेल. आणि
त्याची शेल्फ लाईफ पण खूप कमी असते. जर का 6 महिने त्या बॅग्स विकल्या नाही गेल्या तर 6 महिन्याने त्या युजेबल पण नाही आहेत. ओके. दे आर कम्प्लिटली नॅचरल. म्हणजे शॉर्ट टर्म यूज आहे ना, रिअल शॉर्ट टर्म. म्हणजे आय थिंक देर इज वन क्विक कॉमर्स कंपनी विच हॅज कम्प्लिटली शिफ्टेड टू दोज थिंग्स, बट इट्स अ शॉर्ट टर्म राईट. सो त्यांच्याकडे ऑर्डर आले की 10 मिनिटात ते तुमच्या घरी येणार. बरोबर. तेवढी शॉर्ट टर्म जेव्हा जर्नी आहे किंवा त्याला होल्डिंग वेट, त्याची वेट कॅरिंग कॅपॅसिटी पण खूप कमी असते. पण तेवढ्या याला तुम्ही GSM वाढवून किंवा थोडीशी बॅग हेवी करून यू कॅन मॅनेज. पण जेव्हा लोक म्हणतात की त्यातून आम्ही मिल्क कॅरिंग पाउचेस बनवले, दे आर लाईंग बेसिकली, डाऊन राईट लाईंग, बिकॉज दे आर ॲडिंग प्लास्टिक इन दॅट. ओके. आणि ते मी फर्स्ट हँड, इट्स ॲक्च्युअली कम्प्लीट लाय. दे आर क्लेमिंग कंपोस्टेबल ऑर सस्टेनेबल टेक्नॉलॉजी, पण त्यात ती केपेबिलिटीज नाही आहे त्या मटेरियलमध्ये. पण मग याच्यात रेग्युलेशन्स आपले जे आहेत रेग्युलेशन्स आहेत, CPCBचे पण आहेत, पण एन्फोर्समेंट इज हॅपनिंग. म्हणजे ते कसं आहे की GST आल्यानंतर जसं 5 वर्षानंतर ऑडिट चालू झाले, तसे ह्याचे पण ऑडिट चालू व्हायला अजून वेळ आहे. जेव्हा ते चालू होतील ना, तेव्हा हे सगळे लोक अल्टिमेटली पकडले जातील, राईट. ओके. सो द पॉईंट आय एम ट्राईंग टू मेक इज दॅट की प्लास्टिक इज अ व्हेरी व्हेरी युजफुल मटेरियल. इट हॅज अ व्हेरी बिग रिझन वाय इट हॅज रीच्ड द लेवल वेअर इट हॅज कम. ओके. नाऊ द प्रॉब्लेम इज दॅट, लाईक आय सेड, की ते डिग्रेड होत नाही. जर का तर तुमचं सोल्युशन काय असायला पाहिजे? वर्क ऑन टेक्नॉलॉजीज विच विल डिग्रेड प्लास्टिक. बिलकुल. Right? Rather than spending money on finding out alternate technologies, or you can do that. I am not saying that it's a waste to find technology. There you will find something. But it may take time. कारण प्लास्टिक ऑलरेडी एका खूप मोठ्या लेवलला पोहोचलेलं आहे. तर तुम्ही त्या टेक्नॉलॉजीज यू कंटिन्यू टू फाइंड. परंतु राईट नाव इफ युअर प्रॉब्लेम इज दॅट की यू हॅव सम ऑलरेडी व्हेरी गुड टेक्नॉलॉजी अवेलेबल, देन यू वर्क ऑन डिग्रेडेशन. सो म्हणजे आपल्या कॉन्व्हर्सेशनचा माझा इन्फरन्स आहे की आपल्याला प्रॉब्लेम ही सांगण्यात आली आहे की प्लास्टिक इज द प्रॉब्लेम. एक्झॅक्टली, ॲब्सोल्युटली. ते टॉक्सिक आहे, ते तुमच्या खाण्यामध्ये म्हणजे इट्स अ पॉयझन टू यूज प्लास्टिक कंटेनर्स, फूड कंटेनर्स ऑर समथिंग, हे तुम्हाला सांगण्यात आलंय. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या नॅरेटिव्हज आहेत बेसिकली, राईट. सो दे नॅरेटिव्हज आर नॉट राईट अँड पीपल शुड स्टडी लिटल मोर अबाउट दीज थिंग्स बिफोर कन्क्लुडिंग की व्हॉट इज द रियालिटी. ओके. देर वॉज आय रिटन वन आर्टिकल अबाउट वन कंपनी, एक अमेरिकन कंपनी आहे. ते सॅलड्स आणि हे सगळे अशा गोष्टी सेंट्रलाइज्ड किचनमधनं ते डिस्ट्रीब्यूट करतात. सो इवन एनिवेअर इन US दे शिप ओव्हरनाईट. ओके. त्यांनी खूप स्टडी केला आणि त्यांनी प्रत्येक त्यांच्या डब्यामध्ये एक नोट टाकायला सुरुवात केली की वी आर कमिटेड टू सस्टेनेबिलिटी अँड एव्हरीथिंग, ऑल राईट. वी आर ट्राईंग टू फाइंड अ बेटर ऑल्टरनेटिव्ह टू प्लास्टिक, बट देर इज नन अवेलेबल. Our search will continue till we find one. But right now, this is the best thing that is available. So we are shipping you in a plastic container. म्हणजे किती दिस वॉज, मला असं वाटतं खूप एथिकल आणि ट्रान्सपरंट. Absolute transparency. This is the complete transparent communication that they have chosen to use plastic because there is nothing else available right now. Okay, so until you find that, right? Till that time, you also work on this problem that how do you degrade plastic? Correct. Okay. So मला असं वाटतं वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे चा जो हा टॉपिक आहे, कारण या वर्षीचा जो थीम आहे, राईट, इट्स ऑन मायक्रोप्लास्टिक्स, प्लास्टिक्स पोल्युशन. मला असं वाटतं यु नो थ्रू आवर पॉडकास्ट स्पेशली पीपल विल सी, लोक या प्रॉब्लेमला वेगळ्या पद्धतीने बघायला पाहिजे. ॲब्सोल्युटली बघायला पाहिजे. कारण अनदर थिंग विच इज लाईक मायक्रोप्लास्टिक, द क्वेश्चन दॅट यू आस्क. सो मायक्रोप्लास्टिक्स आर नॉट जनरेटेड बाय नॉर्मल प्लास्टिक. म्हणजे आपण जे पेट बॉटल आहे किंवा तुमचे फूड कंटेनर असेल, दे आर नॉट फ्रॅगमेंटिंग. व्हॉट इज फ्रॅगमेंटिंग? सो मेनली युअर क्लोथ्स. सो तुम्ही जे कपडे घालता, आज प्रॉब्लेम असा झाला की आपण जे प्युअर कॉटन म्हणतो, आता सपोज कोणी तुम्हाला क्लेम केला की प्युअर कॉटन शर्ट विथ नो रिंकल्स, इम्पॉसिबल. बरोबर. ओके, इट्स इम्पॉसिबल. देर हॅज टू बी अ मिक्स. आणि तो जो नो रिंकलवाला प्रकार आहे, तो किती पण तुम्ही प्रोसेसिंग करा किंवा काय पण करा, तुम्ही ते कॉटनमध्ये समाव नाही आणू शकत. त्यामुळे तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुम्ही त्यात सिंथेटिक फायबर टाकताय, आणि तो सिंथेटिक फायबर इज नथिंग अदर दॅन प्लास्टिक. आणि दोज फायबर्स आर द प्रॉबेबली नंबर 1 कॉज ऑफ मायक्रोप्लास्टिक जनरेशन. तुमच्या लॉन्ड्रीमधनं जे निघतंय, मग तुमचं वॉशिंग मशीन इज द लार्जेस्ट मायक्रोप्लास्टिक एमिटर. ओके. आणि ते स्ट्रेट अवे जातं सी वॉटरमध्ये, स्ट्रेट. देर इज नो अदर थिंग. आय डोंट नो वेदर इट बिकम्स पार्ट ऑफ द रेन अँड फॉल्स डाऊन. आय डोंट बिलीव्ह दॅट विल हॅपन. बट what I'm saying is ki microplastic level in oceans is going to rise, it's going to increase.
Questions will come whether, because like I said in the beginning, plastic is inert in nature. It is not digestible by humans. Correct. Okay. So it will just enter the food chain and it will just get passed on. Okay. There is no chance that it will get entered in the bloodstream or something like that. Though they are current claims. So claims असे बरेच स्टडीज मलाही माहिती येते की देर आर नाही, बरेच नाही, ती गंमत आहे की ते स्टडीज खूप कमी आहेत. अँड दॅट इज वेअर द क्वेश्चन कम्स की जर का मायक्रोप्लास्टिक एंटरिंग इन ब्लड स्ट्रीम और अदर पार्ट्स ऑफ बॉडी इतकं रॅम्पंट असतं तर मग ते इतकं रॅम्पंट का नाही आहे, म्हणजे त्या स्टडीजमधनं ते का येत नाही आहे, म्हणजे वाय आर देअर व्हेरी लिमिटेड स्टडीज. Maybe they are highly pointed studies or sponsored studies to find those things very peculiarly. कारण ब्लड मध्ये एंटर करणं खूप कठीण आहे, म्हणजे ह्युमन बॉडी इज डिझाईन दॅट वे की आपल्या फायनली डायजेशन सिस्टममध्ये तिथपर्यंत पोहोचणं इज रिअली डिफिकल्ट. सो आय एम नॉट अन एक्सपर्ट अगेन, आय विल नॉट से दॅट इट इज रॉंग, बट आय विल से दॅट इट्स डाऊटफुल ॲट द मोमेंट. आणि जर का ते एका दोघांमध्ये सापडलं तर असं नाही होणार ना की एकामध्येच सापडलं. बिलकुल. याचा अर्थ सगळ्यांमध्ये होतं. देन एव्हरीबडी शुड गेट टेस्टेड अँड एव्हरीबडी शुड फाइंड दीज थिंग्स. कारण सगळ्यांचं एक्सपोजर लेवल ऑन अन ॲव्हरेज आपलं सिमिलर आहे जर का मायक्रोप्लास्टिक्स एवढे रॅम्पंट रिअली असतील तर. सो इन माय ओपिनियन दे आर पार्ट ऑफ, जसं आपण फायबर्स खातो की आपण फायबर्स खातो बिकॉज यू वॉन्ट टू ॲड सम बल्क. इट इज देअर, इट जस्ट कम्स, इट डझंट गेट डायजेस्टेड, इट विल गेट पास्ड ऑन. सिमिलरली मायक्रोप्लास्टिक विल बिकम पार्ट, असं एक थॉट प्रोसेस आहे. इट इज डिबेटेबल, आय नो इट इज गोइंग टू बी लॉट ऑफ पीपल आर्ग्युइंग अबाउट इट की इट इज फॉल्सली रॉंग. बट जेवढा डेटा अवेलेबल आहे तो त्याच्यावरनं इफ यू स्टार्ट क्वेश्चनिंग इट देन इट बिकम्स यू कॅन स्टार्ट एक्सपोजिंग इट ऑल्सो. ओके. तर तो एक आहे. आता नो कमिंग बॅक टू द ओरिजिनल क्वेश्चन, तुम्ही एक टॉपिक काढला होता की प्लास्टिक डिग्रेड का होत नाही. ओके. सो देर इज, इट्स अ लॉंग चेन पॉलिमर. ॲक्च्युअली लॉंग चेन पॉलिमरमध्ये त्याची जी पॉलिमर चेन आहे ती इतकी मोठी असते, ती मॉलिक्युलर वेटमध्ये म्हणतात त्याच्यामध्ये इट्स लाईक इन थाउजंड्स ऑर लॅक्स ऑफ डाल्टन्स. तर ती एवढी लॉंग चेन पॉलिमर आहे की त्याला जे मायक्रोब्स आपण जे म्हटलं की जे फायनली डायजेशन करतात त्यांना अटॅक करायला किंवा त्यांना डायजेस्ट करायला कुठेही संधी मिळत नाही, त्यामुळे ते खाऊ शकत नाहीत. जर का मी अशा त्या साईट्स क्रिएट केल्या ज्याच्याने मायक्रोब्स त्या चेन्सना ब्रेक करून त्या प्लॅस्टिकला डायजेस्ट करू शकतात तर प्लॅस्टिक डिग्रेड होऊ शकतं. आणि असा प्रॉडक्ट आम्ही बनवलेला आहे विच इज कॉल्ड बायोएक्स. त्या प्रॉडक्टमध्ये आम्ही वी आर युझिंग, इट्स अ नोन टेक्नॉलॉजी, आय एम नॉट सिंग दॅट वी आर इन्व्हेंटर्स ऑफ द टेक्नॉलॉजी, बट आम्ही जो प्रॉडक्ट बनवला आहे त्याच्यामध्ये नॉवेल्टी अशी आहे की जे जनरली अवेलेबल प्रोडक्ट्स आहेत दे आर यूज, दे वर्क अंडर स्पेसिफिक कंडिशन्स. म्हणजे त्याला एक युव्ही लाईट लागतो, त्याला एअर लागते. सो एरोबिक कंडिशन्स विथ युव्ही लाईट ह्या कंडिशन्समध्येच तो डिग्रेडेशन होतं. आणि इट इज मेनली डिग्रेडेशन ऑफ प्लास्टिक इन टू स्मॉलर पार्टिकल्स. सो देर इज अ फिअर दॅट इट विल जनरेट मायक्रोप्लास्टिक्स. सो वी स्टार्टेड विथ दॅट अँड देन वी रिअलाइज ऑल दीज प्रॉब्लेम्स अँड ॲप्रिहेन्शन्स ऑफ पीपल ऑर कन्झ्युमर्स. And then we developed a technology which is currently patent pending, by the way, in 4 countries. So that technology is to degrade plastic into completely natural form. Okay. And that particular technology is giving you, so it reduces plastic into wax. And that wax is available for the microbes to consume. So finally, end of the day, you get total consumption of plastic. It works in aerobic as well as anaerobic conditions. Anaerobic condition म्हणजे काय की लँडफिल, म्हणजे आपण गार्बेज डंपमध्ये काही टाकलं, म्युन्सिपालिटी ते कलेक्ट करतं आणि ते गार्बेज डंपमध्ये फेकून देतात, तर त्याच्यावरती अजून काय पडणार. सो त्याला सनलाईट लागणार नाही आणि त्याला एअर पण मिळणार नाही. सो दॅट इज कॉल्ड एनारोबिक कंडिशन. सो इवन इन एनारोबिक कंडिशन आवर प्लास्टिक डिग्रेड. सो इन गव्हर्नमेंटचं त्याला एक स्टँडर्ड आहे, आपल्या इंडियन गव्हर्नमेंट फॉलोज स्टँडर्ड which says that in 2 years it should degrade more than 90%. So recently we concluded that study in January and our product degraded 92% in 2 years. Fantastic. So if you give another 5 to 6 months, it will degrade fully. So it will be back to nature. Sure. Right? So my argument again is that when the technologies like this are available and human minds are capable enough to develop such technologies, why don't you focus on that? Why not enough funding is going in this direction than trying to develop alternate technologies? Alternate technologies मध्ये सगळ्यात मोठा आजचा प्रॉब्लेम असा आहे की द सोर्स ऑफ दोज टेक्नॉलॉजीज इज फूड. म्हणजे कॉर्न मेजर जे येतं PLA किंवा जे म्हणतं ते तुमच्या कॉर्न स्टार्चपासून बनतं. सो तुम्हाला फायनली लँड लागणार आहे त्यासाठी.
आणि तुम्ही जेवढ्या एकरेजमध्ये ते वापरून म्हणजे कॉर्नफिल्ड्स वापरून तुम्ही स्टार्च बनवणार, त्याचं BLA बनवणार, त्यातून तुम्ही प्लॅस्टिकच्या बॅग्स बनवणार आणि त्यातून तुम्ही कॅरी काय करणार परत फूड. सो यू आर युझिंग फूड टू कॅरी फूड विच इज सॉर्ट ऑफ डझंट मेक सेन्स इन अ वे. बट द बिगर प्रॉब्लेम इज नॉट दॅट. फक्त महाराष्ट्राच्या डेली कन्झम्पशन ऑफ मिल्क पॅकेट्स इज 1 crore bags per day. 1 crore bags per day. ओके, तुम्ही तेवढ्या बॅग्स जर का बनवायला गेलात तर तुम्हाला किती जमीन लागेल, राईट? तुम्ही जस्ट थोडा विचार करा की फक्त मिल्क कॅरिंगसाठी तुम्हाला, आणि मे बी मिल्क कॅरी पण होणार नाही कारण त्यात ती परमेनेबिलिटीचा इश्यू आहे, तो वेगळा टॉपिक आहे. बट सपोज वी डेव्हलप अ टेक्नॉलॉजी विच कॅन डू दॅट, बट द अमाऊंट ऑफ लँड नीडेड टू डू दिस. सो ऑब्व्हियसली बेटर टेक्नॉलॉजीज आर युझिंग कॉटन बॅग्स, जे आपण करायचो. अगेन कमिंग बॅक टू अवर एन्शियंट रूल्स, की आपण ज्या टेक्निक्स आधी सस्टेनेबल टेक्निक्स वापरायचो, की सिम्पल जेव्हा आपण म्हणतो की तुमच्या सिंगल यूज बॅग्स किंवा ह्याच्यासाठी तुम्ही सिम्पल घरातनं घेऊन जा आणि तिकडे जाऊन तुम्ही त्याच्यात घेऊन या, इथे तुम्ही त्याला धुवा किंवा काहीतरी करा. तुम्ही ते कंटिन्युअसली वापरू शकता, तुम्ही ते वर्षानुवर्ष वापरू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. दॅट इज द रिअल सस्टेनेबल प्रॅक्टिस. लोकांना तेवढी मेहनत करायची नसते, लोक विसरलेले असतात. तिकडे जाऊन लक्षात येतं की मला काहीतरी पाहिजे, मग तो काहीतरी देतो. देर इज अ गुड स्टडी, इवन वी हॅव डन सम स्टडी अगेन्स्ट पेपर, की तुम्ही मग पेपर बॅग्स घ्या वगैरे. डेफिनेटली दे आर सस्टेनेबल, डेफिनेटली. बट अगेन वेट कॅरिंग कॅपॅसिटी इज अ प्रॉब्लेम, मॉइश्चर इज अ प्रॉब्लेम, राईट? त्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं लागतं. आता देर इज अनदर आर्ग्युमेंट लास्ट बिफोर वी क्लोज दिस क्वेश्चन, की वी कॅन देन यूज लेट्स से सम अल्टरनेट मटेरियल्स लाईक ग्लास. अच्छा, की तुम्ही आता कोका कोलाच्या बाटल्या आधी किंवा थम्सअप वगैरे दे यूज टू कम इन ग्लास. बिलकुल. सो आधी दूध पण ग्लासमधनं यायचं. सो त्याचा प्रॉब्लेम काय? सो त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ट्रान्सपोर्टेशन डबल होतं, की त्या बाटल्या तिकडनं सोर्समधनं तुमच्यापर्यंत पोहोचणार. त्याच्यानंतर परत तुम्हाला एक कलेक्शन सेंटर पाहिजे, की त्या घरातनं त्या परत तिकडे गेल्या पाहिजे. तिथून परत एक ट्रक भरून तुम्ही त्या घेऊन चाललायत सोर्समध्ये. बरं, तिथे गेल्यावरती तुम्हाला 100% येतील की नाही गॅरंटी नाही, कारण त्या मध्ये फुटलेले असतात. सो दॅट इज अनदर हजार्ड दॅट यू क्रिएटिंग. बट लेट्स अज्यूम दॅट यू आर कलेक्टिंग 100%. स्टील नाव यू हॅव टू सॅनिटाइज इट बिकॉज इट वॉज कॅरिंग मिल्क. सो यू हॅव टू क्लीन इट. त्यासाठी तुम्ही पाणी वापरणार. तुम्ही जे पाणी वापरणार त्याच्यानंतर त्याला वॉशिंग केल्यावर सॅनिटाईज पण करायला लागणार. अदरवाईज मिल्क इज व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह. त्यामुळे ते सगळं केल्यावरती जे पाणी तयार होतं आहे ते तुम्ही असंच फेकू शकत नाही, त्याला तुम्हाला ट्रीट करायला लागणार, राईट? सो देर इज अ कॉस्ट ऑफ युअर अफ्लुएंट ट्रीटमेंट, ऑल दोज थिंग्स. हे सगळं केल्यानंतर परत देन इट इज बिकमिंग एलिजिबल फॉर रिफिलिंग. अँड देन द कॅप ऑल्सो बिकम्स अ इश्यू, की कॅप कसली असेल. कॅप मेटॅलिक असेल, then again you have to think about it. You can't have a glass cap, then you can have a metallic cap. त्याच्या आतमध्ये परत ते लायनिंग कसलं असणार, परत ते प्लॅस्टिकचं असेल का? देर आर लाईक इट्स अ ह्यूज क्वेश्चन. म्हणजे की तुम्ही एक्झॅक्टली जेव्हा म्हणता की आम्हाला जायचं आहे त्या दिशेने, तेव्हा तुम्ही वे स्टार्ट थिंकिंग अबाउट इट ना. वी हॅव कम अ लॉंग वे. नाउ गोईंग बॅक इज गोइंग टू बी अ व्हेरी डिफिकल्ट थिंग अँड मे बी नॉट व्हेरी एन्व्हायरमेंटली फ्रेंडली ऑल्सो. Okay, so instead of blaming that material, start blaming first of all yourself for not using it correctly, for not disposing it of correctly, and second is think about degrading that in a proper way, so that we can actually live in a better and sustainable future. So मला एक डिस्कशन आपलं थोड्या वेगळ्या डिरेक्शनमध्ये न्यायचं आहे, आणि याचं कारण म्हणजे एक टॉपिक जो स्पेशली मागच्या काही वर्षांमध्ये खूप बोलण्यात येतो आहे मेन स्ट्रीम मीडियामध्ये, इज ऑन द पराली बर्निंग. आणि नॉर्थ इंडियामध्ये वाईल दिवाळी, दशेरा फेस्टिवल्स आर देअर. आता असं म्हणण्यात येतं की जसं परालीचे दिवस यायला लागतात त्याच्यासाठी पण सुट्ट्या लोकांना मिळतात. सो ऑन अ सिरियस नोट, पण हा टॉपिक याकरता महत्त्वाचा आहे कारण आपण फक्त इथे एक क्रॉप बर्निंग इश्यू म्हणून याला बघत नाही. हा एक मॅक्रो लेवलवर बघण्यासारखा इश्यू आहे. आणि स्पेसिफिकली जर मी केमिकल इंडस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारायला गेलो तुम्हाला, की डू यू थिंक की ही इंडस्ट्री मे बी त्यामुळे ह्या गोष्टी बेटर होऊ शकतात, किंवा सोल्युशन सेंट्रिक याला कसं आपण बनवू शकतो? राईट, ॲक्च्युली गुड क्वेश्चन आणि बराच कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. ऑफकोर्स देर आर नो स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर्स. आणि मला असं वाटतं गव्हर्नमेंट पण खूप हाय लेवलला याच्यावरती काम करते. म्हणजे दिस इज अ ट्रबलिंग इश्यू. एअर क्वालिटी इन इंडिया इज अ ट्रबलिंग इश्यू. इनफॅक्ट रिसेंटली आम्ही याच्यावरती एक ब्लॉग पण लिहिला आहे आमच्या वेबसाईटवरती. सो मी तुम्हाला जनरल फाइंडिंग्स सांगतो आणि देन वी कॅन टॉक अबाउट सर्टन पॉसिबल सोल्युशन्स अबाउट इट. सो स्पेसिफिकली इन इंडिया इफ यू टॉक अबाउट एअर पोल्युशन, देर आर 2-3 थिंग्स दॅट वी शुड कन्सिडर.
की पहिली गोष्ट म्हणजे आपलं एअर पोल्युशन इज नॉट सिम्पल एअर पोल्युशन. म्हणजे लोकांच्या डोक्यात एअर पोल्युशन म्हटलं की पहिलं वाटतं की भयानक म्हणजे आपली व्हेकल्स पोल्यूट करतात किंवा इंडस्ट्री पोल्यूट करते, सगळा धूर जातोय हवेमध्ये आणि त्याने आपल्याला त्रास होतोय. ओके, सो ते तेवढं सोपं नाही आहे. पहिली गोष्ट, एअर पोल्युशनमध्ये मल्टिपल टाईप येतात. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड लेवल्स म्हणजे CO2, SO2, NOx लेवल्स, दीज आर कॉल्ड पोल्युटंट्स. त्याच्यानंतर PM 2.5 पार्टिकल्स असतात. म्हणजे पार्टिक्युलेट, PM म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर. अच्छा, ते 2.5 मायक्रॉन्स, 10 मायक्रॉन्स अशा टाईपचे पार्टिकल्स ते कॅटेगराईज करतात. आणि जेवढे ते मोठे म्हणजे 10 वगैरे असतील तर मग त्याने व्हिजिबिलिटी अफेक्ट होते. मग आपल्याला थोडं हेझी दिसायला लागतं, लांबचे डोंगर दिसत नाहीत. म्हणजे आपण बघितलं विंटरमध्ये आपल्याकडे सिंहगड दिसत नाही. बरोबर. तर ते आपण म्हणतो व्हिजिबल पोल्युशन. पण त्याचे पण मल्टिपल त्याचे कारण आहेत. म्हणजे इट्स नॉट ॲज सिम्पल ॲज की गाड्यांमुळे पोल्युशन होतं आहे आणि सगळं हवेत चाललं आहे. तर जे बेसिक गॅसेस पोल्युशन जे आहे ते बऱ्यापैकी ट्रान्सपरंट असतं. त्याच्यामुळे तुमची व्हिजिबिलिटी एवढी अफेक्ट होत नाही. व्हिजिबिलिटी अफेक्ट जी होते ती PM 2.5 आणि PM 10 ह्या 2 गोष्टींमुळे होते. आता त्याची कारणं काय, तर भारतामध्ये मेनली ड्राय वेदर असतं. म्हणजे आपल्याकडे मेजर स्टेट्समध्ये यू कॅन से की सिझनॅलिटी आहे प्रॉपर. जसं आपल्याकडे पुण्यामध्ये बघाल तर ऑक्टोबर नोव्हेंबर मॅक्स नंतर पाऊस ऑलमोस्ट पडत नाही. मध्ये एखादा जानेवारीमध्ये थोडीशी सर येऊन जाईल आणि नंतर मेमध्ये मग थोड्या, आता या महिन्यात यावर्षी जास्त आहे पण अदरवाईज थोड्या सरी येतात आणि मग जून जुलैमध्ये पाऊस चालू होतो. तो तुम्ही म्हणाल की नोव्हेंबर टू मे हा जो पूर्ण पिरियड आहे 5-6 महिन्याचा, तो बऱ्यापैकी ड्राय असतो आपल्याकडे. आणि जेवढं ड्राय वेदर आणि ह्युमिडिटी कमी, तेवढी आपल्याकडची जी डस्ट आहे ती हवेमध्ये सस्पेंड होते टेम्परेचरमुळे म्हणा. कन्स्ट्रक्शन इज अ मेजर कॉज ऑफ हे. म्हणजे जसंच तुमची कंट्री प्रोग्रेस करते आहे आणि घरं बनत आहेत, खड्डे खोदले जात आहेत किंवा तुमचा ट्रान्सपोर्ट वाढतोय, तर ट्रान्सपोर्ट म्हणजे तो धूर आहे तो एक पार्ट. पण बेसिकली तुम्ही जर जेव्हा धुळीवरनं तुमचा ट्रक चाललाय किंवा गाड्या चालल्या आहेत तेव्हा पण जी धूळ उडते ती खाली सेटलच झाली नाही तर ती ऑब्व्हियसली हवेत जाणार आहे. बरोबर. तर ती सेटल व्हायला पाऊस हा एक खूप मोठा फॅक्टर आहे कारणीभूत. कारण ते जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते पावसामध्ये रेनड्रॉप्स बरोबर ते खाली पडतात. तर तुम्ही आत्ता बघाल ना, इनफॅक्ट आता मी याच्या आधी बघत होतो की गेले 2 आठवडे आपल्याकडे आता ढगाळ वातावरण आहे, पाऊस पण चांगला पडतोय. आज पुण्याचं AQI वर 60. 2 वीक पूर्वी तो 300+ असेल. ओके, जेव्हा तो 300ला जातो तेव्हा व्हिजिबिलिटी अफेक्ट होते आणि आपण म्हणायला लागतो की अरे खूप आपल्याकडे अशुद्ध हवा आहे वगैरे. 2 पावसांमध्ये तो डायरेक्ट 50-60 वरती येतो. जनरल पावसाळ्यामध्ये आपल्याकडे मी 40 वगैरे पण पुण्यात AQI पाहिलेलं आहे इन प्रॉपर रेनी सीझन, राईट, विच इज हायली कम्पेरेबल टू द वेस्टर्न कंट्रीज वेअर दे क्लेम टू हॅव व्हेरी गुड एअर. तर इट्स अ कॉम्बिनेशन. ओके, इट्स नॉट जस्ट वन साईड ऑफ इट. डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये स्पेशली आपल्या याच्यामध्ये लाईक असे ड्राय वेदर आणि कन्स्ट्रक्शन प्लस आपल्याकडे एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे रोड्स कधी संपवतच नाहीत. म्हणजे असे मध्ये एक रोड बांधला त्याच्यानंतर दोन्ही साईडला तुम्ही बघाल तर लूज सॉईल किंवा कोणी खोदून गेलं, एखादी एजन्सी येते पाईपलाईन टाकते, ते रस्ता खोदून जाणार, ते बुजवतच नाहीत, त्यावर डांबर टाकायची काळजी घेत नाहीत. त्याच्यानंतर बाजूला गवत नसतं, ओपन सॉईल, लूज सॉईल, दॅट इज ऑल. वारा आला की ते सगळी सॉईल जाणार तुमची हवेमध्ये. तर ऑब्व्हियसली इट इज गोइंग टू कॉज हेज. ते सगळे पार्टिक्युलेट मॅटर्स तुमचे जाणार. त्याच्यानंतर उरलेल्या प्रकारमध्ये कन्स्ट्रक्शन झालं. मग जो नॉर्दर्न रिजन आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेड आहे की इनफॅक्ट इराणपासूनचे जे डेझर्ट्स आहेत त्याची पण सॉईल आपल्याकडे हवेने येते. ओके, सो तिथपासून ते जे पार्टिकल्स म्हणजे सस्पेंड होतात एअरमध्ये ते ऑलमोस्ट हिमालयापर्यंत जातात. हिमालय एक ॲक्च्युली मेजर बॅरियर, त्याच्या पुढे ते जात नाहीत, त्यामुळे चायना साईडला वगैरे ते जात नाहीत. परंतु हिमालयापर्यंत इराणची सॉईल आलेली आहे, डेझर्टची सॉईल. ओके, तर ते ड्राय वेदर आणि ऑफकोर्स लो ह्युमिडिटी आणि विंड्स या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे, त्यामुळे आपलं तशी ही युनिक जॉग्राफी आहे की आपल्याकडे ऑलरेडी थोडासा डस्टचा प्रॉब्लेम नॅचरली आहे ड्राय वेदर आणि याच्यामुळे, आणि आपण त्यात कॉन्ट्रीब्यूट करतोय बाय ॲडिंग म्हणजे वेन युअर डुईंग कन्स्ट्रक्शन वी कॅन टेक सम प्रिकॉशन्स की कव्हर त्याला साईडने ते ग्रीन कपडा जो लावतात बऱ्याचशा साईडला सगळं प्रॉपर कव्हर केलं की त्यातनं सॉईल बाहेर येणार नाही, किंवा रस्ते पूर्ण केले, त्याला पेवमेंट बनवल्या, तिथे गवत लावलं किंवा झाडं लावली तर तिकडे प्रॉपर कव्हरेज होईल. त्या सगळ्या प्रिकॉशन्स न घेतल्यामुळे आपल्याकडे एअर पोल्युशन जास्त आहे. आता आपण जे केमिकल एअर पोल्युशन बोलतो की जे गॅसेसमुळे येतं
त्याचं प्रमाण आता आपल्याकडे जे POC कंट्रोल वगैरे बऱ्याच वर्षांपासून चालू आहे, प्लस मॉडर्न कार्स ज्या खूप चांगल्या एफिशियंट इंजिन्स आहेत, त्याच्यामध्ये ऑलरेडी ते खूप कमी झालेलं आहे. आणि गोईंग फॉरवर्ड with the hybrids and EVs coming, that's going to reduce. In terms of CO2 pollution, India is very, very low. Actually, India is one of the lowest ranked CO2 pollutant in the world, actually. Okay, this is a surprising fact, which I recently looked up on some sites. It's documented. You can find that evidence. Okay, I have also read it online only. त्यामुळे डोंट कोट मी ऑन दॅट, बट इट्स देअर की ज्या गल्फ कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये ते पोल्युशन खूप जास्त आहे. त्याच्यानंतर फॉलोड बाय सम वेस्टर्न कंट्रीज. आणि वेन इट कम्स टू इंडिया, वी आर ॲट अ व्हेरी लो लेवल इन टर्म्स ऑफ CO2 पोल्युशन. ओके. नाव इंडस्ट्री पोल्युशन जे तुम्ही म्हणता ते आपल्याकडे जसं मगाशी म्हटलं की आपल्याकडच्या बॉडीज बऱ्याच ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे MPCB किंवा ज्या बॉडीज आहेत, म्हणजे एकेकाळी असं असायचं की आपल्याकडे बरेचसे केमिकल जाळून टाकायचे, मोठ्या चिमण्या असायच्या, त्याच्यावरती आग लागली असं ते केमिकल जळून ते धूर चालला आहे हवेत वगैरे. ते खूप लेवलला आता कमी झालेलं आहे. लोक काळजी करतात, लोक त्याचं रिसायकलिंग करतात. बरेचसे वेस्ट रिकव्हरीवरती प्रोजेक्ट्स लोकांचे चालू आहेत. पीपल अंडरस्टूड की यातून आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या व्हॅल्युएबल आहेत त्या आपण बर्न करतो किंवा फेकून देतो आहे, त्याचं रिसायकलिंग इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच प्रमाणात होतं. त्यामुळे ॲज अ कॉन्ट्रीब्युटर टू एअर पोल्युशन, आय वुड से केमिकल इंडस्ट्री इज व्हेरी वेल प्लेस्ड. वॉटर पोल्युशन इज समथिंग दॅट इज लिटल बिट ऑफ अ वरी, आय वुड से. बऱ्याचशा स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये अजूनही ती अवेअरनेस म्हणावा तेवढा नाही आहे. देर वॉज अ बिग प्रॉब्लेम अर्लियर ऑफ रिव्हर्स बोरिंग अँड अदर थिंग्स, जे पंजाब आणि गुजरातसारख्या स्टेट्समध्ये चालायचं. आय एम प्रिटी शुअर की तो प्रॉब्लेम आता बंद झाला आहे. की ते काय करायचे, ते सगळं वेस्ट वॉटर जे ते सिम्पल रिव्हर्स बोर, म्हणजे ते बोरवेलच्या जे आपल्या खालीमध्ये वॉटर बॉडीज असतात त्यात ते परत टाकून द्यायचे. त्याच्यामुळे इव्हन वॉटर बॉडीज डाऊन बिलो यूज टू गेट पोल्युटेड. आणि ते वॉटर जेव्हा तुम्ही दुसऱ्या साईडने कुठून तरी कोणी बोरवेलमध्ये वापरताय किंवा फार्मिंगला वापरतायत, दे यूज टू गेट दॅट पोल्युटेड वॉटर. इट यूज टू कॉज कॅन्सर्स अँड ऑल दोज थिंग्स. म्हणजे ते एकदम डेंजरस प्रकार होतो. बऱ्यापैकी तो अंडर कंट्रोल आता आलेला आहे. महाराष्ट्रात तर मी ऐकलेलं नाही असं काही होतं. परंतु महाराष्ट्रामध्ये वेस्ट वॉटर म्हणजे आपले जे अफ्लुएंट्स आहेत, एखादी ट्रीटमेंट तुम्ही केली आणि प्रोसेस पाणी जे आहे ते ॲज इट इज सोडण्याची जी पद्धत होती ती आता आटोक्यात बऱ्यापैकी येते. MPCB इज व्हेरी ॲक्टिव्ह इन दॅट अँड दे आर डुईंग गुड जॉब. अफ्लो ट्रीटमेंट वगैरे सगळं लाईक असेल आमच्याकडे तर मॅन्डेटरी आहे आणि वर्किंग कंडिशनमध्ये असायला पाहिजे. म्हणजे इट्स नॉट ओनली दॅट की तुम्ही लावून ठेवला आहे आणि तो विसरले आणि आता नंतर एक 5 वर्षानंतर कोणतरी आलं बघायला. इट्स नॉट लाईक दॅट. वी हॅव टू प्रूव्ह दॅट इट इज वर्किंग. वी यूज इट ऑल्सो ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन. आणि एंड ऑफ द डे ना, मला असं नेहमी वाटतं, जसं आपण प्लॅस्टिकबद्दल पण बोललो, की फायनली रिस्पॉन्सिबल जेव्हा तुम्ही म्हणाल ना, कचऱ्याच्या बाबतीत असो किंवा ह्या बाबतीत असो, वेस्ट असो, कुठल्याही बाबतीत यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल. तुमचे जेव्हा एथिक्स आणि मॉरल्स हल्ले कुठेतरी, कारण ही जी गोष्ट आहे शेवटी, जसं आपण म्हणतो की सस्टेनेबिलिटी पण एकेकाळी कॉस्ट म्हणूनच बघितलं जायचं, तसं वेस्ट वॉटर ट्रीटमेंट वॉज ऑल्सो अ कॉस्ट. लोक म्हणायचे की आम्ही सोडून देतो ना, नाल्यामध्ये गेले तर काय फरक पडतो. तर ते जेव्हा आपल्याला असं वाटायला लागेल की नाही, आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि ते आपण नाही करायला पाहिजे आणि आपण ते ट्रीट करून फक्त प्युअर पाणी सोडलं पाहिजे आणि त्यातून जे टॉक्सिक अफ्लुएंट्स आहेत, टॉक्सिक अफ्लुएंट्स सगळे ते काढून त्याला वेगळ्या पद्धतीने त्याचं डिस्पोजल व्हायला पाहिजे. ही रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा पूर्णपणे लोकांमध्ये येईल तेव्हा ऑटोमॅटिक बऱ्याचशा गोष्टी इम्प्रूव्ह झालेल्या आहेत. मला असं वाटतं की गेल्या 5-7 वर्षांमध्ये मी तो माइंडसेट लोकांमध्ये पाहिला आहे. माइंडसेट शिफ्ट पीपल हॅव स्टार्टेड रिअलायझिंग इट्स अ इम्पॅक्ट, राईट. अल्टिमेटली की आपण जेव्हा सगळंच बोलतो तेव्हा कुठे ना कुठेतरी त्यांना ते अफेक्ट होतच. आणि जेव्हा तुम्ही दुसरी गोष्ट मी काय बघितलं की तुम्ही जेव्हा मोठ्या कंपन्यांबरोबर काम करायला लागता, गव्हर्नमेंटने खूप चांगलं काम काय केलं की त्यांनी मोठ्या कंपन्यांना मॅन्डेट्स दिले आहेत की तुम्हाला हे करायचं आहे. तर तेव्हा तुम्ही जर का तुम्हाला एका मोठ्या कंपनीला सप्लाय करायचं आहे, विच इज अ लिस्टेड कंपनी, लिस्टेड कंपनी इज अंडर गव्हर्नमेंट रेग्युलेशन, तर ती कंपनी त्यांच्या वेंडर्सवरती काही गोष्टी इम्प्लिमेंट करते. तेव्हा त्यांचे ऑडिट्स होऊन ते बघतात की तुम्ही हे करताय का नाही करत आहे, तुम्ही हे नसाल करता तुम्ही करा. सो इट इज अ पर्कोलेशन, राईट. आणि इट वर्क्स व्हेरी इफेक्टिव्हली. की जर का मला मोठं व्हायचं आहे तर मला ज्या मोठ्या कंपनीला सप्लाय करायचं आहे आणि मोठी कंपनी माझ्याकडे ऑडिट करणार आहे, तर मला प्रेझेंटेबल तर राहायचंच आहे. इफ आय हॅव टू बी प्रेझेंटेबल, वाय नॉट रिमेन प्रेझेंटेबल ऑल द टाइम? वाय शुड आय जस्ट कीप इट ॲज अ फसाड की त्याला दाखवायला म्हणून मी काहीतरी केलं, कधी ना कधीतरी बाहेर येणारच आहे. सो इन्स्टेड ऑफ दॅट, इफ आय जस्ट डू द राईट थिंग, you know, I am always better. I can go to 5 other companies and say, see, I am already a supplier to this big guy. They can trust, okay, this big guy is already audited. That means the supplier is good. He's already interested in environment. He's doing environmentally friendly practices.
आय शुड ऑल्सो परचेस मटेरियल फ्रॉम हिम. दॅट ऑटोमॅटिकली ग्रोज युअर बिझनेस. Right. जेव्हा लोकांना ते कळायला लागतं तेव्हा लोक ऑटोमॅटिक इम्प्लिमेंट करतात. मग ते फोर्स करायला लागत नाही. Sure. तर ते जे पर्क्युलेशन आहे ना ते गव्हर्नमेंट टू बिग कंपनीज टू स्मॉल कंपनीज असं हळूहळू Right. येतं आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने मला तरी असं वाटतं की चालू आहे. सो इंडस्ट्री इज इम्प्रूव्हिंग. यू कॅन सी पीपल टॉकिंग अबाउट कॉर्पोरेट गव्हर्नन्स. यू कॅन सी पीपल टॉकिंग अबाउट सस्टेनेबिलिटी, विच इज अ व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह थिंग ॲक्च्युली. व्हेरी गुड साईन. या मला माझा जो पुढचा प्रश्न आहे तो स्पेशली आपण इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्सबद्दल बरंच बोललो, आपण ॲग्रिकल्चर सेक्टरबद्दल बोललो, कॉर्पोरेट्सनी किंवा कंपनीजनी एकंदरीत काय करायला पाहिजे आपण याच्यावर बोललो. पण मला स्पेशली ना जो कन्झ्युमर साईड आहे त्याकडे थोडं वळायचं आहे. Sure. आणि ज्याच्यावर आपण प्लॅस्टिक या विषयाला घेऊन इतकं बोललोय. सिमिलरली प्लॅस्टिक जितकं B2Bत वापरण्यात येतो तेवढंच कन्झ्युमर्स देखील वापरतात. Yes. सिमिलरली घरी एक जो सगळ्यात बेसिक एलिमेंट आणि बेसिक कॅटेगरी आहे ते म्हणजे वॉटर प्युरिफायर्स. Right. आणि त्याच्यावर घेऊन बरेच लोकांमध्ये प्रश्न आहेत आणि आमच्या रिसर्चमध्ये पण आम्हाला ते जाणवलं. Right. काही प्रमाणात असं होतं की एक खूप बेसिक लोकांच्या डोक्यात कॉन्सेप्ट आहे की वॉटर प्युरिफायर आहे म्हणजे क्लीन पाणी. राईट. आणि त्याच प्रकारे ही कॅटेगरी पण त्याच प्रकारे पुढे पण नेण्यात आली आणि त्याच्यामध्ये बराचसा डॉमिनन्स या कॅटेगरीनी मिळवला. पण तेच करत असताना असे पण मग काही रिसर्च स्टडीज आल्यात. अर्थात त्यांनी या गोष्टींना पुढे नेलं की जेव्हा पाणी स्टोअर होऊन बाहेर पडतं फिल्टरमधनं तर काही त्यातले असे एलिमेंट्स असतात का जे पाण्यात येतात जे कदाचित बॉडीसाठी तेवढे चांगले नाही आहेत, की गव्हर्नमेंटने आणखी स्ट्रिक्टर रेग्युलेशन्स ठेवायला पाहिजे अशा वॉटर प्युरिफायर कंपनीज करता. सो एकंदरीत तुम्ही या सगळ्याला कसं बघता? आणि दुसरं म्हणजे की याचे काही मग प्रिव्हेंटिव्ह मेथड्स ऑल्टरनेट जसं तुम्ही, कारण एक गोष्ट मी बघतोय तुमचं पूर्ण कॉन्व्हर्सेशनमध्ये यू हॅव ऑलवेज गिव्हन सोल्युशन सेंट्रिक ॲस्पेक्ट. तर याच्यामध्ये असं काही ऑल्टरनेटिव्ह सोल्युशन आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण बघू शकतो का विच यू वुड लाईक टू रेकमेंड? ॲब्सोल्युटली वॉटर प्युरिफिकेशनवरती पण आम्ही बरंच काम केलेलं आहे, स्पेसिफिकली डोमेस्टिक वॉटर प्युरिफायर्स. तर लोकांच्या डोक्यामध्ये एक म्हणजे इट्स अ मार्केटिंग ऑफ यू कॅन से फ्यू कंपनीज वेअर दे हॅव सेड दॅट RO इज अ मॅन्डेटरी थिंग दॅट यू हॅव. आता एक खूप सिम्पल शब्दात सांगायचं झालं तर देर आर 2 कॅटेगरीज ऑफ वॉटर दॅट वी गेट. वॉटर सोर्स ज्याला म्हणतो ना. तर एक वॉटर सोर्स असतो तो म्हणजे तलाव किंवा नदी. ओके. आणि दुसरा वॉटर सोर्स जो आपण घरी वापरतो तो म्हणजे बोरिंग वेल. राईट. तर आपण ते म्हणजे बोरिंगचं पाणी त्याला म्हणतो. ते म्हणजे अंडरग्राऊंड वॉटर विच इज स्टोअर्ड बाय म्हणजे नॅचरली खाली वॉटर सोर्सेस आहेत त्याच्यामधलं पाणी आपण बोर करून बाहेर काढतो. हे 2 वॉटर सोर्सेस आहेत. ओके. सो जे पाणी आपण नदीतनं किंवा तलावातनं घेतो, जे डॅम्समधनं वगैरे येतं, ते पाणी समुद्रातून ढगात आणि ढगातून फायनली ते तिथे आलेलं असतं. त्यामुळे ते नॅचरली सॉफ्ट असतं इन नेचर. जे पाणी जमिनीच्या खाली आहे ते पाणी हार्ड असतं. ओके. त्याच्यामध्ये जमिनीमधले यू कॅन से मिनरल्स डिझॉल्व झालेले असतात. त्याच्यामुळे देर इज अ कन्सेप्ट ऑफ TDS म्हणजे टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स. तर ते जे सॉलिड्स आहेत ते त्या पाण्यामध्ये सापडतात. ओके. देर आर मेनी मिनरल्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम, हे 4 मेजर जे मिनरल्स आहेत ते आपण बघतो. त्याशिवाय पाण्यामध्ये अनेक टाईपच्या वेगवेगळ्या इम्प्युरिटीज असतात. ऑर्गॅनिक कंटेंट असतं किंवा अजून काही असेल. सो ते गोष्ट वेगळ्या बेसिकली. पण आपण जर का जनरली बघितलं तर हे 2 आपल्याकडे मेन सोर्सेस आहेत पाण्याचे. तर जे TDS आपल्या नदीच्या पाण्याचं असतं ते टिपिकली मे बी 50 ते 150 या रेंजमध्ये असतं आणि ते अतिशय परफेक्ट TDS आहे प्यायला. कन्झम्पशनसाठी इट इज अ गुड TDS. आपण म्हणतो ना स्वीट, कुठलं तरी पाणी गोड लागतं, कुठलं पाणी आपल्याला थोडंसं असं वाटतं हार्डीचे, पण गोड पाणी, इथलं पाणी जास्त चांगलं आहे. ते जे आहे त्याचं TDS त्याचं थोडंसं कमी असतं किंवा ते इतक्या स्वीट स्पॉटला असतं ना की ते आपल्याला चवीला खूप छान लागतं पाणी. त्याच्यामध्ये 75 किंवा 100 TDS वगैरे पाणी असतं ना, दॅट टेस्ट रिअली नाईस. ओके. आणि त्याच्यामधनं येणारे जे मिनरल्स आहेत बॉडीला ते म्हणजे फायदेशीर पण ठरतात. ओके. आता तुमच्याकडे जर का 50-60 TDSचं पाणी ऑलरेडी टॅप वॉटरमधनं येतं आहे तर तुम्हाला ROची गरज नाही आहे.
ओके. जे शहरांमध्ये मोस्टली पाण्याचा सप्लाय होतो आणि इफ यू ऑलरेडी नो की माझ्या टॅपला जे वॉटर येतं आहे, पुण्यामध्ये पवना नदीतलं पाणी येतं किंवा तुमच्या PCMCमध्ये असेल तर ते मुळा मोठाचं असेल, खडकवासला डॅमचं असेल, पानशेतचं असेल, ते आपल्याला माहिती आहे की ह्या डॅम्समधनं इथून पाणी येतं आहे. आणि इफ यू कन्क्लुझिव्हली नो दॅट दिस इज माय वॉटर सोर्स, आणि TDS मीटर 250 रुपयाला ॲमेझॉनवर मिळतं. आता ते अजूनही स्वस्त झालं असेल मे बी. मी घेतलं होतं तेव्हा. तो यू कॅन कीप चेकिंग रेग्युलरली TDS. चेक करू शकतो, पण एक क्षणात ते TDS चेक होतं. आणि जर का त्या TDSचं पाणी असेल तर आपल्याला बेसिकली ROची गरज नाही आहे. ओके. आपल्याला RO कधी वाटतो, डोक्यात आपल्याला काय भरलं गेलं की जेव्हा पाणी थोडे पाण्याची चव बदलते तेव्हा आपल्याला आपण हार्ड वॉटर पितोय हे म्हटल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपण RO घ्यायला पाहिजे. करेक्ट. हा आपल्या डोक्यात एक भरलेला आहे. बरोबर. आता पाण्याची चव कधी बदलते, हायर TDSला, ते पण मेनली सोडियममुळे बदलते. थोडंसं ते पाणी सॉल्टी व्हायला लागतं आणि ते सॉल्टी झालं की म्हणजे खारट, म्हणजे आपल्याला ती चव कळते हे पाणी साधं नाही आहे. दुसरं इंडिकेशन म्हणजे त्याला फेस येत नाही. मग साबण लावला की लगेच हात स्वच्छ होतात वगैरे, असं काही झालं की आपल्याला वाटतं पाणी अशुद्ध आहे. तर पाणी म्हणजे अशुद्धी आणि TDS याचा देर इज ॲब्सोल्युटली नो कोरिलेशन, काहीच संबंध नाही. ओके. ते बाकी फॅक्टर मी म्हटलं, म्हणजे एक मेन ऑब्व्हियसली इज कंटॅमिनेशन, म्हणजे तुमचे बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, ओके, आणि अल्गी, हे कंटॅमिनेशन्स आहेत. आणि बाकी जर का त्याच्यामध्ये काही डिझॉल्ड सॉलिड्स किंवा डिझॉल्ड हे असतील, सॉलिड नाही आपले डिझॉल्ड लिक्विड्स असेल किंवा अजून काही गोष्टी असतात ज्या अशुद्धी म्हणून कॅटेगराईज झालेल्या असतील, तर म्हणजे ऑर्गॅनिक कंटेंट्स वगैरे मी जे मागचे म्हटलं ते असेल तर मग येस, इट कॅन बी कॉल्ड एज अ impure water, but TDS is not definitely contributing to the impurity of the water. तर TDS वाढलं म्हणजे वाईट आहे का, तर ते पण असं नसतं. आणि अप टू अ स्पेसिफिक लेवल, म्हणजे 250 TDS पर्यंत सिग्निफिकंट टेस्ट चेंज पण होत नाही तुम्हाला. म्हणजे यू विल नो दॅट देर इज सम चेंज, बट इट इज नॉट सिग्निफिकंट. यू विल बी कम्फर्टेबल, यू विल बी ओके टू हे. एक प्रॉब्लेम काय होतो नेहमी की TDS वॉटरमध्ये म्हणजे तहान भागत नाही, पाणी प्यायला असं वाटत नाही की आपण काहीतरी प्यायलो. ते नक्की आहे की त्याने आपल्याला मानसिक इफेक्ट येतो, पण हार्मफुल नाही येते. तर प्युरिफाय करायला वॉटर आपण एक साधे टेक्निकच्या घरी वापरतो. म्हणजे त्याला नॅनो फिल्टर किंवा अल्ट्रा फिल्टर मेम्ब्रेन्स म्हणतात. ओके. त्याच्यामध्ये पाणी असतं, UV फिल्टर्स असतात त्याच्यामध्ये. अगेन देर इज नो UV, इट विल जस्ट किल दी बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस. तेवढं प्युरिफिकेशन झालं तर तुम्हाला कुठले रोग होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट नील होतात पाण्यामुळे होणारे वगैरे. ते होतं. म्युन्सिपाल्टी ऑलरेडी तुमच्याकडे प्युरिफाईड वॉटर पाठवते, परंतु काय होतं की जेव्हा पाईपलाईन्स त्यांच्या आहेत त्या कधी जुन्या असतील, तिथे कुठेतरी लिकेज असेल, तर त्याच्यामध्ये जर का ग्राउंड वॉटर सीप वगैरे होत असेल, तिथून पाणी अगेन मग त्याच्यात इम्प्युरिटी याचे चान्सेस असू शकतात. सेकंडली, तुम्ही जर का तुमच्या सोसायटीमध्ये ते पाणी कुठेतरी अंडरग्राऊंड वॉटर टँकमध्ये स्टोअर करत असाल, जनरली लोकांकडे ओव्हरहेडमध्ये टँक, पण काही लोकांकडे त्या स्टेप वाईज येतं की पाणी येतं ते ओव्हरहेड अंडरग्राऊंड वॉटर टँक असतो, त्यात ते पाणी स्टोअर होतं, मग ते पंप होऊन ओव्हरहेडला जातं. तर तो जो अंडरग्राऊंड वॉटर टँक आहे त्याच्यामध्ये जर का कुठून लिकेजेस असतील, साईडने सिपेजेस असतील, देन देर इज अ चान्स ऑफ गेटिंग रिकंटॅमिनेटेड. अच्छा. ओके. सो घरी वॉटर प्युरिफायर असणं हे सेफ आहे डेफिनेटली. म्हणजे असं आय हॅव सीन हाऊसेस वेअर देर इज नो वॉटर प्युरिफायर, दे रिलाय ऑन गव्हर्नमेंट आणि दे हॅव लिव्ड देअर लाईफ व्हेरी हॅपीली, काही प्रॉब्लेम नाही. बिलकुल. आधी तर तसंच आपण वाढलेलो नळातनं. आपण अजून आम्ही शाळेत तर कुठे काय होतं, आम्ही शाळेत नळ असायचं, आम्ही त्यातनं पाणी डायरेक्ट पाणी प्यायचो. सो ते आय एम शुअर इट्स सेफ, बट स्टील टू हॅव लिटल बिट पीस ऑफ माइंड, यू कॅन हॅव अ बेसिक वॉटर प्युरिफायर. बरोबर. नॉन इलेक्ट्रिक ऑल्सो विल वर्क विदाउट एनी प्रॉब्लेम्स. परंतु RO हा इन माय ओपिनियन ओव्हर केलं. अच्छा. ओके. इट इज नॉट रिक्वायर्ड. इट्स अ टेक्नॉलॉजी विच वॉज इन्व्हेंटेड टू फिल्टर सी वॉटर. अच्छा. जे 10,000 TDS वगैरे पाणी असतं ना, गल्फ कंट्रीजमध्ये त्या लोकांना जेव्हा पाण्याचा प्रॉब्लेम व्हायला लागला तेव्हा खूप वर्षांपूर्वी, म्हणजे ॲक्च्युली एक डॉक्टर सौरीराजन म्हणून होते, त्यांनी ती इन्व्हेंट केलेली टेक्नॉलॉजी. त्यांचं मला वाटतं पेटंट आहे, त्यांचा पेपर तर आहेच, यू कॅन लुक इट अप. ही इज गिवन दी क्रेडिट ऑफ इन्व्हेंटिंग दॅट टेक्नॉलॉजी अलॉंग विथ 2 अदर सायंटिस्ट. ही वॉज अ इंडियन बट बेस्ड इन कॅनडा. ओके. आणि माझे वडील एका कंपनीत काम करायचे, तिथे ते कन्सल्टंट होते. सो ते आमच्या घरी पण आलेले आहेत ॲक्च्युली. आणि तेव्हा ऑब्व्हियसली आय वॉज इन स्कूल, सो आय डिडंट अंडरस्टँड दॅट लॉजिक, बट माय फादर एक्सप्लेन मी दॅट ही इज डेव्हलपिंग अ टेक्नॉलॉजी फॉर गल्फ कंट्रीज टू फिल्टर सी वॉटर. हाय TDS वॉटर वापरून ते पोर्टेबल वॉटर, म्हणजे 10-20 TDSचं पाणी
काढायचं टेक्नॉलॉजी त्यांनी तेव्हा डेव्हलप केली होती. आता ती खूप प्रगत झाली आहे टेक्नॉलॉजी, म्हणजे आता घरी वापरू शकतो. इतक्या लेवलला जर का ती टेक्नॉलॉजी आली असेल तर म्हणजे ऑब्व्हियसली देर आर लाईक सिव्हिअर ॲडव्हान्टेजेस ऑर ॲडव्हान्समेंट्स इन द टेक्नॉलॉजी, बट स्टील इट इज नॉट युजफुल फॉर आवर टाईप ऑफ वॉटर. लाईक आय सेड, सोर्स इज इम्पॉर्टंट. तुमच्याकडे जर का बोरिंग आणि याचं पाणी मिक्स करतात, काही लोक तसं पण करतात की तुमच्याकडे काय होतं, म्युन्सिपाल्टी एक पर्टिक्युलर लेवल दे कॅल्क्युलेट की तुमच्याकडे हाऊसहोल्ड किती आहेत, सोसायटीमध्ये किती आहेत, पाणी पुरवठा त्या लेवललाच होतो. मे बी पर हाऊसहोल्ड सम नंबर लाईक 100 लिटर्स पर डे और समथिंग लाईक दॅट. 4 लोकांच्या फॅमिलीमध्ये प्यायला तुम्हाला तेवढं पाणी सफिशियंट असतं. पण जर का सोसायटीमध्ये दुसरी ऑल्टरनेट वेज नसतील आणि तेच पाणी जर का बाकी नळांना पण जाते, आंघोळीला किंवा वॉशिंगला वगैरे सगळं, देन सोसायटी समटाईम्स मिक्सेस दोज वॉटर्स. अंडरग्राऊंड वॉटर टँकमध्ये ते मिक्स होतं, म्युन्सिपाल्टीचं पाणी आणि हे पाणी. आणि इन दॅट केस इट इज सेफ टू हॅव आर ओ, बिकॉज boring water can have any TDS. Today it can be when the rain is good, तुमच्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेड केल्या असतील तर ते खूप चांगल्या TDSला पण जाऊ शकतं, 50-100 मे बी. पण जर का तिकडे प्रॉब्लेम असेल आणि ते रिचार्ज होत नसेल वॉटर टेबल्स आणि त्याचं जर का लेवल कमी कमी होत गेले तर खालचं पाणी आर व्हेरी व्हेरी हेवी, त्याच्यामध्ये खूप जास्त TDS मिळतात. इट कॅन गो अप टू 500, 600, 800. It can go up to 800. Maybe more also. Ground water आहे ते, so it can have high TDS depending on geography. आता आपण पुण्याचं बोलतोय, पण आपण विदर्भात गेलो जिकडे ऑलरेडी पाणी कमी आहे, सो तिथे TDS कॅन गो व्हेरी व्हेरी हाय. सो जर का तुम्ही त्या कंडिशनमध्ये आहात जिकडे बोरिंगचं पाणी आणि नदीचं पाणी मिक्स होऊन त्या टँकमध्ये जाऊन ते तुमच्या घरी येते आणि तुमच्या ड्रिंकिंग वॉटरला तेच पाणी येत आहे, then obviously it is safe to have RO because it's a high TDS, you don't know what is going to have. Though WHOच्या साईटवरती लिहिलेलं आहे की there is no correlation between TDS and kidney. There is no correlation between TDS and kidney. Okay. म्हणजे असं म्हणतात बऱ्याचशा कंपन्या की किडनीवरती प्रेशर येतं, कारण फिल्ट्रेशन हॅपन्स इन किडनीज ना पाण्याचं. तर हाय TDS असेल तर ते किडनीला त्याच्यावर प्रेशर येतं वगैरे असं म्हणतात. बट WHO सेज दॅट देर इज नो कोरिलेशन, देर इज नो कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑन इदर साईड. So you can take precautions. You can always say कि yes, it is safe. Like I said, if you're sure about your water source, no requirement. काही गरज नाही. इंडस्ट्रीमध्ये काय होतं, बॉटल्ड वॉटर्स वगैरे ते RO मध्ये करतात, कारण त्यांचा पण सोर्स इज नॉट क्लिअर. समटाईम्स दे डोंट गेट रिव्हर वॉटर, कारण रिव्हर वॉटर एक्सक्लुझिव्हली म्युन्सिपाल्टी बऱ्याच वेळा रेसिडेंट्स करताच ठेवते, त्यामुळे ते इंडस्ट्रीला देत नाहीत. की आता बॉटल सपोज कुठल्या आपण जे पॅकेज्ड वॉटर पितो त्या लोकांना नदीचा पाण्याचा सोर्स मिळणं समटाईम्स इज डिफिकल्ट. सो दे यूज RO प्लॅन्ट्स, त्यामुळे यू नो ऑलरेडी की त्याचा TDS इज व्हेरी व्हेरी कंट्रोल्ड. सो ROची गंमत आहे की ROमध्ये एकदा इट रिमूव्ज एव्हरीथिंग. ओके, ROमध्ये बेसिकली सगळ्या इम्प्युरिटीज, त्याच्यामध्ये एक मेम्ब्रेन आहे, या साईडला सपोज तुम्ही पाणी ठेवलं आहे, सो ऑस्मोसिस जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पाणी एका पर्टिक्युलर फ्लोमध्ये वाहतं. जेव्हा तुम्ही रिव्हर्स ऑस्मोसिस करताय तेव्हा तुम्ही तो फ्लो रिव्हर्स केला. व्हॉट यू आर डुईंग बेसिकली इज की हाय कॉन्सन्ट्रेशनचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये त्यातून तुम्ही पाणी सिग्रिगेट करताय. मग तुम्ही जसं आपण चहा घालतो तेव्हा आपण काय करतो की इम्प्युरिटीज वर ठेवतो आणि चहा खाली येतो, तसंच ROमध्ये सगळ्या इम्प्युरिटीज आणि हाय TDS वॉटर एव्हरीथिंग व्हॉट एव्हर इज देअर विल रिमेन ऑन वन साईड अँड वॉटर विल सिम्पली मायग्रेट ऑन द अदर साईड. ओके, सो दॅट वॉटर विल हॅव, डिपेंडिंग ऑन द क्वालिटी ऑफ मेम्ब्रेन, इट कॅन गो अप टू आय थिंक इवन 0 TDS. म्हणजे काही ॲप्लिकेशन्स आहेत इंडस्ट्रीमध्ये ज्यांना प्युअर DM वॉटर लागतं, डिमिनरलाइज कम्प्लीट. ओके, आता 0 म्हणणं म्हणजे थोडंसं मुश्किल आहे, पण नियर 0 यू वुड से की लाईक 99.99%. दे वॉन्ट 99.99% रिजेक्शन आणि ओनली 0.01% वॉटर शुड पास विच शुड बी ॲब्सोल्युटली प्युअर. अशा इंडस्ट्री ॲप्लिकेशन्स आहेत. आता वन ऑफ द ॲप्लिकेशन्स इज दिस बॅटरी आपण जे वापरतो ना, त्या बॅटरीमध्ये जे पाणी असतं ते DM वॉटर आपण वापरतो, कारण त्यात जर का मिनरल्स असतील तर तेच हे होतील. तर इलेक्ट्रोलाइट्स शुड गेट ट्रान्सफर्ड, राईट. सो त्याच्यामध्ये मिनरल्स असून चालत नाही, नाहीतर ती बॅटरी विल नॉट फंक्शन प्रॉपरली. सो तिकडे तुम्हाला नियर परफेक्ट DM वॉटर पाहिजे, तर त्या कंडिशनमध्ये RO इज एक्स्ट्रीमली युजफुल. सो इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स त्याच्या आहेत, पण डॉमेस्टिकमध्ये म्हटल्याप्रमाणे त्याचा यूज जेवढा रॅम्पंट आहे ना तेवढा तो डेफिनेटली नसायला पाहिजे. सो RO रिमूव्ज एव्हरीथिंग. बरोबर, तुम्ही ते पाणी पिऊ शकत नाही.
5 TDS 10 TDS नॉट पोर्टेबल. मग काय करायचं? ॲड बॅक दोज मिनरल्स. ओके, सो वी मेक डोझर्स. अच्छा, हां हां. ॲट नायकेम. सो आम्ही कॅल्शियम मॅग्नेशियम डोजिंग बनवतो. बरं. ओके, नाव वी आर वर्किंग ऑन मॅग्नेशियम पोटॅशियम. Okay, so those dosers basically will add back minerals, but now you have control. Now you can say की ठीक आहे, मला आता 10 TDS माझा इनपुट आहे, आता मला 50 TDSचं पाणी पाहिजे. सो तेवढाच मीडिया डोस करा जेवढा त्याचं पाणी 50 TDSचं आहे. सो इट इज स्वीट इन नेचर, इट हॅज द मिनरल्स, इट हॅज नो इम्प्युरिटीज. सो दॅट इज वॉट दे डू. एंड ऑफ द डे ते करावंच लागतं, कारण तुम्ही ते पाणी पिऊ शकत नाही. गव्हर्नमेंटचे ऑफकोर्स या सगळ्यावरती रेग्युलेशन्स आहेत आणि ते जास्त जास्त येत चाललेत. ग्रीन ट्रिब्युनल आहे, BIS स्टँडर्ड्स आहेत. सो ऑल वॉटर प्युरिफायर्स वन वे ऑर अदर आर रेग्युलेटेड बाय इंडियन गव्हर्नमेंट. अच्छा. अँड दोज रेग्युलेशन्स आर गेटिंग स्ट्रिक्टर. सो आपण जे पाणी पितो स्पेशली ह्या प्युरिफायर्समधनं ते ॲब्सोल्युटली सेफ असतात. आता अल्कलाईन टेक्नॉलॉजी आहे, आम्ही पण अल्कलाईन मीडिया बनवतो. त्याचे पण बेनिफिट्स आर अनक्लिअर. सम पीपल क्लेम दॅट इट हेल्प्स, सम पीपल क्लेम दॅट इट्स नॉट व्हेरी हेल्पफुल. इररिस्पेक्टिव्ह देर इज नो हार्म इन ड्रिंकिंग दॅट वॉटर. सो जर का तुम्ही 7 pHचं पाणी येतं, सो त्याचं तुम्ही 8.5-9 pH पर्यंत घेऊन गेलात तर ते पाणी बेनिफिशियल असू शकतं. काही लोकांना त्याचे मेडिकल बेनिफिट्स पण असं वाटतात की आहेत. सो वी मेक अल्कली डोझर्स ऑल्सो इन वॉटर प्युरिफायर्स. बट ओव्हरऑल माझा जो पर्सनल ओपिनियन आहे की आपल्यासारख्या ह्याच्यामध्ये आय पर्सनली डोंट यूज अ इलेक्ट्रिक, म्हणजे सिम्पल UF अल्ट्रा फिल्टरचा वॉटर प्युरिफायर माझ्या घरी आहे आणि अनेक वर्ष मी वापरतो तो, 10 वर्ष झाली. सो इट इज रेग्युलरली सर्व्हिस, दॅट्स द ओनली थिंग यू हॅव टू डू. बट अपार्ट फ्रॉम दॅट इट्स गुड. वॉटर क्वालिटी इन इंडिया ना ॲक्च्युअली इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड टॉपिक. कारण आता सध्या काय व्हायला लागलं की बिकॉज ऑफ हेवी यूज ऑफ पेस्टिसाइड अँड अदर थिंग्स, लॉट ऑफ पेस्टिसाइड्स आर पर्क्युलेटिंग इन द ग्राउंड वॉटर. त्यामुळे काही रिजन्समध्ये तुम्ही बघाल तर फ्लोराईड लेवल्स वाढले आहेत. अच्छा. काही रिजन्समध्ये नायट्राईड लेवल्स वाढले आहेत. ओके, आता नायट्राईडमध्ये ते NPK म्हणत तुमच्या ॲग्रिकल्चरच्या. सो युरिया यूज वाढला की इट पर्कोलेट्स बॅक इन द वॉटर. देन जिकडे माइन्स आहेत, लाईक आयर्न माइन्स असतील, तर तिथे तुम्हाला दिसेल की त्या ग्राउंड वॉटरमध्ये आयर्नचं प्रमाण जास्ती आहे. तर जास्ती पण नसेल पाहिजे. आयर्न इज इसेन्शियल मिनरल ॲक्च्युअली. इट शुड बी पार्ट ऑफ युअर दिस थिंग. स्पेशली ॲनिमिया वगैरे असेल तर आयर्न इज इम्पॉर्टंट. परंतु ते जास्त असेल तर ते टॉक्सिक पण ठरू शकतं. आर्सेनिक इज लाईक अ स्लो पॉयझन, सो यू हॅव टू रिमूव्ह इट. सो आर्सेनिक म्हणा, लेड म्हणा, असे काही काही हेवी मेटल्स आहेत ते इंडियन वॉटरमध्ये सापडतात. सो त्याचे रिमूव्हर्स आम्ही बनवतो. जर का तुमच्याकडे RO नसेल तर वी हॅव कार्ट्रिजेस विच कॅन रिमूव्ह सिलेक्टिव्हली हेवी मेटल्स ऑर फ्लोराइड्स ऑर नायट्राइड्स. तसे वेगवेगळे टाईपचे कार्ट्रिजेस येतात. सो वॉटरचं टॉपिक इव्हॉल्ड आहे, म्हणजे बऱ्यापैकी इंडस्ट्रीमध्ये भरपूर त्याच्यावरती काम होतं रेग्युलरली. आणि लाईक आय सेड गव्हर्नमेंट इज नाऊ ॲक्टिंग व्हेरी व्हेरी नाईसली. त्याच्यावरती चांगले रेग्युलेशन देतात. ओव्हरऑल आय वुड से की इंडियन गव्हर्नमेंट इन लास्ट 10 to 15 years, मे बी पोस्ट 2000 years era, it is getting much more formal. So industry is getting formal also, getting more aware. So overall we are getting a good growth. Sure. थँक्यू अनिकेत सर. आय थिंक आजचा जो पॉडकास्ट होता आपला, स्पेशली बिकॉज आय एम पर्सनली व्हेरी हॅपी याकरता, कारण या टाईपचा पॉडकास्ट अजून तरी इतका सहसा अवेलेबल नाही आहे इंटरनेटवर. आणि मला वाटतं द वे तुम्ही सिम्प्लिफाय केले छोटे छोटे कॉन्सेप्ट्स, आय थिंक लिसनर्स जे आहे ते नक्की बेनिफिट करतील. आणि नॉट जस्ट लिसनर्स पण आपली इंडस्ट्री जी आहे इन द लॉंग रन. आय थिंक मला असं वाटतं हा पॉडकास्ट इवन 5 years फ्रॉम नाव पण तितकाच रिलेव्हंट राहणार आहे जितका आज आपण याच्यावर बोलतोय. कारण हे असे टॉपिक्स आहे ज्याचे सोल्युशन्स तुम्हाला एकदम ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीने मिळणार नाही. आणि दॅट्स हाऊ इट इज. सो आय होप तुम्हाला पण तितकीच मजा आली. Great, yeah, it was very nice. Thank you for inviting and good experience. This is the first time I'm doing something like this. पण छान वाटलं. आणि स्पेशली एवढ्या ओपनली व्ह्यूज मांडायची वेळ म्हणजे ऑलमोस्ट येतच नाही. कोणी आमच्याकडे आले मीटिंगला वगैरे तर आम्ही त्यांना जेव्हा सांगतो तेव्हाच त्या लोकांना थोडंसं असं एक्सपोजर मिळतं. बट या वी हॅव सम दीज आर अवर ओन डेव्हलप्ड व्ह्यूज. अगेन आय एम व्हेरी शुअर दॅट there will be a lot of people who will say this is not right or they will be against it, but overall you have to look at it objectively. End of the day what needs to happen is that की objectively तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम कडे बघितलं तर चांगले सोल्युशन्स मिळण्याचे चान्सेस आहेत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. वेलकम.
कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. 2025चं वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेची थीम आहे प्लास्टिक पोल्युशन. या एपिसोडद्वारे आम्ही हा सेन्सिटिव्ह इश्यू कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा की तुमचं या इश्यूवर काय मत आहे. आणि त्याचबरोबर आजचा एपिसोड आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन एपिसोडसह. तोपर्यंत स्टे ट्यून्ड ओनली ऑन देसी पॉड.